नमस्कार मित्रांनो, मी भूषण करंदीकर. सकारात्मक विचारांच्या मालिकेतलं पुढचं पुष्प घेऊन आज तुमच्या समोर पुन्हा एकदा आलोय. माफ करा, थोडा उशीर झाला काही तांत्रिक अडचणींमुळे. 5च्या ऐवजी थोडे उशिरा, म्हणजे साधारण 29 मिनिटं उशिरा आज मी तुमच्या समोर आलोय. आणि गेले 2-3 दिवस आपण पाहतोय वेळवरती ज्या सकारात्मक बाजू मांडण्याचा आपण प्रयत्न करतोय त्याच्यातलं हे पुढचं पुष्प आहे. आज आपण बोलणार आहोत अध्यात्म आणि सकारात्मकता. अध्यात्मामध्ये आपल्या साधू संतांनी, ऋषीमुनींनी जी सकारात्मकता आपल्याला दाखवून दिली आहे, जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघण्यासाठी आपल्याला जी शिकवण दिली आहे, त्याचा उपयोग आपण आज खरंच करतोय का, किंवा आज आपल्याला त्याची पुन्हा एकदा उजळणी करण्याची आवश्यकता आहे का? आजच्या या कोविड-19च्या सगळ्या नकारात्मक परिणामामध्ये अध्यात्म आपल्याला कशा प्रकारे या सकारात्मक दृष्टिकोनातनं आपलं जीवन एका चांगल्या रीतीनं जगायला मदत करू शकतं, या विषयानुरूप आपण आजच्या करणार आहोत. आणि माझ्यासोबत सिद्धंकार, निरूपणकार श्रीराम पुरोहित सर, मी त्यांचं स्वागत करतो. सर, तुमचं मनापासून स्वागत या चर्चेमध्ये. धन्यवाद सर. खरं तर आज कोविड-19ची जी परिस्थिती आहे, आपण गेले 2.5 महिने सगळेच घरात अडकून पडलेले आहोत. आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक नकारात्मक गोष्टी आपल्याला ऐकायला येत आहेत, पाहायला मिळत आहेत. आणि या नकारात्मक गोष्टींमधून आता सकारात्मक दृष्टिकोन आपल्या अंगी बाणवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागत आहेत. आपल्याकडे क्रयशक्ती आहे, इच्छा आहे, पण करण्यासाठी तशी परिस्थिती नाहीये. त्यामुळे अनेकांना असं वाटतंय की आपण अडकून पडलो आहोत. तर अशा सगळ्या वातावरणामध्ये आपलं अध्यात्म, आपले संत, महापुरुष यांनी या सुरुवातीला आम्हाला मार्गदर्शन करायचं. नक्की. सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद की अशा या पार्श्वभूमीवर तुम्ही मला इथे निमंत्रित केले आणि सर्वांशी संवाद साधण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालंय. मी भगवंताचे आणि सद्गुरूंचे आणि तुमचे सर्वांचे आभार आधी मानतो. अगदी प्रामाणिकपणे मला जर विचारलं तर मी एक नक्कीच सांगेन की आजच्या या कोविड-19च्या मुळे निर्माण झालेल्याच परिस्थितीत नव्हे, जेव्हा जेव्हा जीवनामध्ये निराशा निर्माण होते, जेव्हा जेव्हा नकारात्मक भावना मनामध्ये उचंबळून येते, त्या प्रत्येक वेळी अध्यात्माशिवाय अन्य कोणताही पर्याय मानवासमोर उपलब्ध नाही. हे केवळ एक कीर्तनकार आहे, प्रवचनकार आहे म्हणून मी आपल्याला सांगत नाही. मी स्वतः विज्ञानाचा विद्यार्थी आहे. मी तर आवर्जून सांगतो की जिथे विज्ञान थांबतं तिथेच अध्यात्म खऱ्या अर्थाने सुरू होतं, असं नेहमी म्हटलं जातं. हे आपण ऐकलेलं आहे अनेकदा. पण ही वस्तुस्थिती आजच्या या तुम्ही ज्या परिस्थितीचं वर्णन केलं त्या परिस्थितीला पूर्ण लागू आहे. की आत्ताच्या परिस्थितीमध्ये केवळ आणि केवळ चिंतेचं वातावरण असताना यातून मनाला उभारी देण्यासाठी, सकारात्मकता प्राप्त होण्यासाठी केवळ आणि केवळ अध्यात्म हाच आमच्या समोरचा उपाय आहे. काही जण थट्टा करतात, तर मीही स्वतः विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये आहे. काही जण असं म्हणतात की अध्यात्म काय मोठं करणार आहे, विज्ञानच महत्वाचं आहे. विज्ञानाचं महत्व कुणीच नाकारलेलं नाही, किंबहुना अध्यात्मानेही कधी ते नाकारलेलं नाही. आपण ज्ञानेश्वरी काढून पहा, दासबोध काढून पहा, संत तुकाराम महाराजांचे अभंग गाथा त्यांची काढून पहा. प्रत्येक आध्यात्मिक गोष्टीला वैज्ञानिक पाया हा आपोआपच लाभलेला आहे. आपल्याला सहज अनुभवता येतं, अनेकदा हे आपल्याला अनुभवायला देखील येतं. किंबहुना मी तर नेहमी सांगत असतो की जिथे विज्ञान थांबतं तिथे खऱ्या अर्थाने अध्यात्म आपल्याला मार्गदर्शन करायला सुरुवात करतं. मी एक सहज उदाहरण सांगू आपल्याला. आपला विषयच आजचा अध्यात्म आणि सकारात्मकता आहे. मी बोलण्याच्या ओघात विसरेन म्हणून खरं सांगू भूषणजी, मला तुमचं आधी अभिनंदन करायचंय की समाजाला आवश्यकता असताना तुम्ही सकारात्मकतेचा भाव त्यांच्या मनात जागा करताय. कदाचित आपल्यालाही कल्पना नसेल, पण अगदी अनौपचारिकता ठेवून मी सांगतोय, औपचारिकतेचा भाग नाही ठेवत आहे. फार मोठं कार्य आता तुमच्याकडनं होते की समाजाला आज याचीच आवश्यकता आहे की सकारात्मक भाव त्यांच्या मनामध्ये सगळ्यांच्या जागा होणं आवश्यक आहे. या दृष्टीने जर मला तुम्ही विचाराल तर मी निश्चित सांगेन की अध्यात्म कसं उपयुक्त आहे. आपल्याला एक सहज उदाहरण सांगतो. आपण घरामध्ये वास्तुपुरुषाची पूजा केलेली असते, वास्तुशांती ही सर्वांना संकल्पना माहिती आहे. घरामध्ये नेहमी म्हटलं जातं आध्यात्मिक दृष्टिकोनातून की कधी नकारात्मक बोलूच नाही. एक उदाहरण सांगू आपल्याला, अगदी साधं उदाहरण आहे. गहू संपलेत बरं का, असं घरामध्ये म्हटलं जातं. मला अजून आठवते, माझी पणजी, माझे पणजोबा हे काही कुठे विज्ञान शिकायला गेले नव्हते, कुठे प्रवचनकार, कीर्तनकार कोणी ते नव्हते. पण ते पटकन म्हणायचे, हे असं नाही बोलायचं, गहू संपलेत कशाला म्हणतोयस, गहू आणायचेत म्हण. भाग तोच आहे ना, गहू संपल्यावरच आपण आणतो ना. पण गहू संपलेत असं म्हटलं, आम्ही विचारायचो लहानपणी की असं का म्हटलं जायचं. ते म्हणे, अरे वास्तुपुरुष हे सगळं आपण म्हटलेलं ऐकत असतो, तो तथास्तु म्हणतो. गहू संपलेत तथास्तु.
सर बोला सर. हा, त्या आणायचेच म्हणूया ना, मग तो म्हणेल तथास्तु. आता याचा नेमका उपयोग काय होतो? मानसशास्त्र माझ्याही अभ्यासाचा एक विषय म्हणून सांगायला हरकत नाही. आज मानसशास्त्रज्ञ सल्ला देतात की प्रत्येकाने सकारात्मक विचार करावा, सकारात्मक विचार करावा. अध्यात्म आमचं नेमकं काय सांगतं? नकारात्मक विचाराला अध्यात्मात जागाच नाही मुळे. फक्त आणि फक्त सकारात्मक विचार जर केला तर, जे एक सोपं उदाहरण आपल्याला सांगतो, नित्य वदावे काशीस जावे, ही उक्ती आपण सर्वांनी ऐकलेली आहे. चांगलं होईल, चांगलं होईल, चांगलं होईल असं जर आपण म्हणत राहिलो तर 100% चांगलंच घडेल, ही आमची सगळ्यांची श्रद्धा आम्हाला अध्यात्म जाग करून देते. आणि म्हणून अध्यात्मामुळे सकारात्मकता नक्कीच प्राप्त होते, त्यात कुठलीही शंका असण्याचं काही कारण नाही. खरंय सर. नकारात्मकता आपल्या मनात येऊ नये यासाठी आपल्याला अनेक प्रकारे प्रयत्न करावे लागतात, आणि अध्यात्म त्यात आपण असं म्हणूया की एक आपला मार्ग सोपा करतं. आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवल्या साधू संतांनी. या अशा काळामध्ये जर आपण विचार केला तर मानसिक दृष्ट्या सुद्धा आपण स्थिर राहावं किंवा आपलं मन स्थिर राहावं, यासाठी नेमका काय उपदेश केलाय, आणि आत्ताच्या या सगळ्या काळामध्ये आपण अध्यात्माचा उपयोग कसा करू शकतो? अगदी अगदी खूप छान प्रश्न आहे हा सुद्धा. माझा अगदी भूषणजी पहिलाच प्रश्न आहे, आपण सकारात्मकतेकडे चाललोय, मग सकारात्मकतेच्या विरुद्ध नकारात्मकता आहे, निर्माण का होते? साधा प्रश्न आहे. अगदी मी विज्ञान, अध्यात्म आणि मानसशास्त्र असं तिघांचा संगम करून आपल्याशी चर्चा करतो. नकारात्मकता निर्माण केव्हा होते, का होते? जेव्हा मी एखाद्या गोष्टीच्या प्राप्तीची अपेक्षा करतो. अपेक्षा अजिबात चुकीची मानलेली नाहीये, पण जर मी ती अपेक्षा बाळगतो, त्यासाठी प्रयत्नही करतो, प्रयत्नालाही कुणी नाही म्हटलेलं नाही, अध्यात्माने त्याला नकार दिलेला नाही. माझा साधा प्रश्न आहे, जर ही अपेक्षा माझी पूर्ण झाली नाही तर आलेलं अपयश पचवण्याची माझी मनाची तयारी खरंच झाली का? जेव्हा मी भगवद्गीता मौलीनी केलेला उपदेश डोळ्यासमोर आणतो की कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, याचा अर्थ अजिबात चुकीचा घ्यायचा नाही. मी जर काम केलं एखाद्या संस्थेमध्ये 1 महिनाभर, मला पगार घेण्याचा हक्क आहे ना. मी असं जाऊन साहेबांना सांगणार नाही महिनाभर काम केले पण आता कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, मला पगार नको. पण समजा एखादी गोष्ट मी प्रयत्न केल्यानंतर सुद्धा मला मिळाली नाही, अध्यात्म माझ्या मनाची तयारी करून घेतं की तेही स्वीकारायची तयारी ठेव. ठीक आहे, तू काम करत राहा, फळाची आता चिंता करू नको, कारण तुझी शक्ती त्यामध्ये खर्च होईल. मी एक आपल्याला गंमत म्हणून सांगायला हरकत नाही, नकारात्मक भूमिका केव्हा निर्माण होते? आसक्तीची भावना जेव्हा प्रबळ होते ना मनामध्ये माणसाच्या, तेव्हा ते अपयश पचवायला माणसाला अवघड जातं. आता आसक्ती म्हणजे आध्यात्मिक शब्द आहे, मी सोपा करून सांगतो, व्यावहारिक पातळीवर सांगतो. मला आमच्या एका विद्यार्थ्यांनी मागे एकदा प्रश्न विचारला, सर आसक्ती आसक्ती आम्ही ऐकतो, काय असतं नेमकं? मी त्याला सांगितलं की आसक्तीची व्याख्या मी हिंदी मधनं केली तर चालेल का? हसला तो मुलगा, तो म्हटला चालेल. म्हटलं मैं जब देखता हूं कि ये बहुत अच्छी कार इनके पास है, आज नहीं तो कल ऐसी कार मेरे पास भी आ सकती है. मैं जब किसी की हवेली देखता हूं तो मेरे मन में ऐसी एक इच्छा उत्पन्न हो जाती है कि अरे ऐसी हवेली आज नहीं तो कल मेरे पास आ सकती है, यह चीज मेरे पास आ सकती है, वह चीज मेरे पास आ सकती है. इसी अभिलाषा को आसक्ती कहा जाता है. इच्छा असणं चूक नाही, आसक्ती असणं चूक आहे. याचं कारण असं की माझी नेमकी क्षमता किती आहे याच्यावर मला नेमकं माझी सगळी क्षमता तपासायची. आणि मग मला साधा प्रश्न असा विचारायचा आहे की जर ती गोष्ट मिळाली नाही तर ते अपयश पचवायची माझ्या मनाची तयारी आहे का? आपण जो प्रश्न विचारला अध्यात्म आणि सकारात्मकता, मी आपल्याला भूषणजी एक सांगू, अध्यात्म नेमकं काय करतं सकारात्मकतेच्या बाबतीत अगदी सोप्या भाषेत सांगतो. आम्ही कीर्तन प्रवचनात हे नेहमी सांगत असतो की जियो तो भी ऐसे जियो कि सब कुछ हमारा ही है और मरो तो भी ऐसे मरो कि कुछ भी हमारा नहीं था. ही अध्यात्म तयारी आमच्या मनाची करून घेतं. आहे त्या परिस्थितीला अरे जाऊ ना आम्ही सामोरे. आमची अडचण कुठे होते? अध्यात्माचा पाया जर नसेल आणि आम्ही फक्त विज्ञान किंवा ऐहिक ज्ञानावर जर आम्ही अवलंबून राहिलो, मग जर एखादी गोष्ट मिळाली नाही ना की आमचं मन अस्वस्थ होतं. आणि मन आपल्याला माहिती आहे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण तुकोबराय म्हणालेलेच आहेत, किंवा आमचे कबीरजी म्हणालेत, मन चंगा तो कटोती में गंगा. मन जोपर्यंत आमचं प्रसन्न राहत नाही तोपर्यंत कितीही सुख मिळालं त्याचा उपयोग होत नाही. मी अगदी सोप्या भाषेत आणखीन एक गोष्ट मुद्दा म्हणून सांगू इच्छितो. अनेक जण खूप गल्लत करतात, त्यांना सुख आणि समाधान सारखं वाटतं. अजिबात हे नाहीये. अध्यात्म त्यातलाही फरक जाणून देतो. आपण मराठी भाषेचे समानार्थी शब्द म्हणून सुख समाधान घेत असतो नेहमी.
अध्यात्मात त्याला तसा अर्थ नाहीये. सुख वेगळं आणि समाधान वेगळं. मी ते नेहमी गंमत म्हणून सांगत असतो की एखाद्या माणसाला एसी रूम मध्ये आपण व्यवस्था करून दिली, डनलॉपची गादी आहे, शांत अगदी साऊंड प्रूफ खोली आहे, बाहेरचा एक आवाज येत नाहीये, त्याला सांगितलं छान उशाशी थंडगार पाणी ठेवलेलं आहे, कुणी तुम्हाला त्रास द्यायला येणार नाहीये, आरामशीर झोप होऊ द्या बरं का, सकाळी उठवण्याची पण घाई आम्ही करणार नाही. हे सुख मिळालं पण झोप लागेलच, शांत झोप लागेलच, याची शाश्वती नाही देता येत. त्यामुळे सुख मिळालं तरी समाधान मिळेल याची शाश्वती नाही. आणि सुख मिळतं ते विज्ञानामुळे मिळतं, कारण या सगळ्या सुखसोयी विज्ञानाने दिल्या. पण मनाची शांतता जी हवी आहे, ज्यातून समाधान मला मिळणार आहे, ते फक्त आणि फक्त मला अध्यात्म प्राप्त करून देतं. त्यामुळे सकारात्मकता जर आम्हाला प्राप्त करून घ्यायची असेल तर सुखाला मी महत्व देणार का समाधानाला मी महत्व देणार? मला जगद्गुरु तुकोबारायांचा अभंगाचा एक चरण आठवला म्हणून सांगतो. तुकोबारायांच्याकडे काही नव्हतं. तुकोबाराय एकेकाळी सर्वात श्रीमंत देहूमधले, सावकारकी करत होते, महाजनकी करत होते. मला मुद्दामून सांगायला हरकत नाही, लरा पांगारकरांनी इतकं छान वाक्य वापरलंय की ज्या तुकोबांच्या आयुष्यात काहीच उणं नव्हतं, त्याच संसारातून त्याच आयुष्यातून एक एक गोष्टी उण्या होत गेल्या आणि तरी तुकोबारायांची मनाची शांततेची आणि समाधानाची भावना ढळली नाही. याला म्हणतात अध्यात्म, याला म्हणतात सकारात्मकता. तुकोबाराय त्याचंही वर्णन करून मोकळे झालेत. आम्ही सदैव सोडके, चोर आम्हा भीतो धाके. म्हणजे आम्ही इतके सोडके आहोत की चोर सुद्धा आम्हाला घाबरतो, कारण जर चोर माझ्या घरी आला तर त्याला भीती वाटते, अरे तुकोबाच्या मुलाच्या अंगावर घोंगडी नाहीये, तो थंडीने काकुडतोय, चला आपल्याच अंगावरची घोंगडी त्याच्या अंगावर टाकायला लागली तर नको, त्यापेक्षा तुकोबांच्या घरी न गेलेलं बरं. म्हणजे आपल्याला आर्थिक दृष्ट्या अशी विपन्नावस्था आलेली स्वीकारतात. याला म्हणायचं सकारात्मकता, याला म्हणायचं अध्यात्म आणि सकारात्मकता, यातला नेमका संबंध. आणि म्हणून नेहमी मला सांगावंसं वाटतं की विज्ञान मला सुख दिलं, पण सकारात्मकता आणि समाधान जर मला मिळवायचं असेल तर विज्ञान मला हवंच आहे, पण मला विज्ञानाला आध्यात्मिक पायाची जोड देण्याशिवाय दुसरं गत्यंतर नाही. खरंय सर, फार समर्पक पद्धतीने आपण खरं तर या सगळ्या गोष्टींचा उलगडा आपल्या प्रेक्षकांसाठी करताय. सर, आपण जर बघितलं तर जसं तुकोबारायांचं आपण उदाहरण दिलं तसे अनेक संत होऊन गेलेत. म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा आपल्या अनेक रचनांमधून हे सांगून ठेवलंय की आपली मनाची सकारात्मकता टिकवण्यासाठी आपण उदाहरणार्थ थांबलं नाही पाहिजे, आपण सतत प्रयत्नवादी राहिलं पाहिजे. असेल हरी तर देईल खाटल्यावर ही वृत्ती आपल्यात असता कामा नये. आपण सतत प्रयत्नवादी असलं तर ईश्वर त्या तुमच्या प्रयत्नांना मदत करत असतो असं म्हणूया आपण. तर अशी काही उदाहरण आपण सांगू शकाल की ज्यामुळे आपण, जसं मगाशी मी म्हटलं की आपल्याकडे क्रयशक्ती आहे, इच्छाशक्ती आहे, फक्त आत्ताची परिस्थिती अशी आहे की आपल्याला सगळ्यांनाच घरात अडकून पडावं लागतंय. तर अशा वेळेला आपण नेमका काय विचार करावा आणि सतत प्रयत्नवादी कसं राहावं? नक्कीच, यालाही मला मुद्दामून संदर्भ द्यायला आवडेल. मी समर्थांबद्दल तर बोलतोच, पण मला मुद्दामून एक सांगायचे की संतांनी सांगितलेलं, आपण खूप छान आता उल्लेख केलाय, संतांनी हा सगळा उपदेश आज कोविड-19ला आता 21व्या शतकात सामोरे आपण जातोय, पण 400-450 वर्षांपूर्वी किंवा माऊलींनी 700 वर्षांपूर्वी खूप छान उपदेश केलाय. मला समर्थांच्या त्या उपदेशाकडे येण्याच्या आधी जगद्गुरु तुकोबारा यांच्या एका चरणाचा उल्लेख करायचा की अनेक तरुण पिढीतले लोक किंवा स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारे लोक अनेकदा आक्षेप असा घेतात की तुकोबाराय आम्हाला निष्क्रिय बनवतात का? सकारात्मकतेचा आपण अध्यात्माशी संबंध कसा आहे तो पाहतोय, आणि एकीकडे तुकाराम महाराज आम्हाला नकारात्मक बनवतात का, असा आक्षेप काही जण चुकीने घेतात. कोणत्या विधानाला आक्षेप घेतात, कोणत्या चरणाला आक्षेप घेतात? तुकोबारा यांचा सर्वांना सर्वज्ञात असलेला चरण आहे, ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. काही जण म्हणतात मग तुकोबाराय आम्ही काही प्रगती करायची नाही, आम्ही कुठे नवीन काही प्रगतीचं दालन उघडायचंच नाही का? ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. सांगावं लागतं की तुकोबारा यांचा अभंग अर्धवट वाचू नका. तुकोबारा यांनी पुढच्या 3ऱ्या चरणामध्ये असं म्हटलंय, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. जर मी एखादं दुःख नुसतं वाहत राहिलो, मला हे मिळालं नाही, मला ते मिळालं नाही, तर होतं काय की आम्हाला मिळालेल्या सुखाचा सुद्धा उपभोग घेता येत नाही, ते समाधान सुद्धा अनुभवता येत नाही. कोणीही संतांनी सांगितलेलं नाही की निष्क्रिय राहा. आपण हा जो उल्लेख आता केलाय ते समर्थांचं वचन सांगतोच आहे. तुकोबांचं आणखीन एक वचन आठवलं म्हणून सांगतो, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. समर्थ काय वेगळं सांगतात, केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे, यत्न तो देव जाणावा, हे सुद्धा आम्हाला समर्थ सांगताय.
प्रयत्नांती परमेश्वर जेव्हा आम्ही म्हणतो, प्रयत्न केल्याशिवाय राहू नये. कुणी सर्व संतांनी टाहो फोडून आम्हाला सांगितलं की अरे प्रयत्न करा, प्रयत्न करा. पण एक विसरतो आम्ही कुठे, अध्यात्माचा पाया विसरला आणि मग सकारात्मकतेपासून फारकत झाली. असं का झालं तर समर्थांचं एक वचन आम्ही अर्धवट घेतलं. समर्थ काय म्हणाले नेमकं, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. हे अधिष्ठान नेमकं आम्ही विसरतो आणि मग आमचे प्रयत्न नेमके असफल झाले की आम्हाला निराशेच्या गर्तेमध्ये लोटल्यासारखं होतं. मग नकारात्मकतेची भावना वाढीला लागते. सकारात्मकतेपासून आम्ही कोसोमील दूर जायला लागतो. म्हणून आम्हाला नेमकं असं लक्षात घ्यावं लागतं की सकारात्मकता मिळवायची असेल तर संतांनी आम्हाला टाळो फोडून सांगितले की आम्ही प्रयत्नशीलच राहिलं पाहिजे. दैववादी कुठल्याही संतांनी आम्हाला बनवलेलं नाही. आम्ही प्रयत्न करायचेच आहेत. नवसे कन्यापुत्र होती तर मग का करणे लागे पती हा प्रश्न 400 वर्षांपूर्वी तुकोबारायांनीच विचारलाय ना. संत आम्हाला कधीच निष्क्रिय बनवत नाहीत. आम्हाला नेमकी अध्यात्म आणि व्यवहार यांची सांगड कशी घालावी हे एकदा कळलं की सकारात्मकतेची पातळी आम्हाला नेहमी कळते. भूषणजी, मला आणखीन एक मुद्दामून निदर्शनाला आणायचंय. आधुनिक काळातले संत असं ज्यांना म्हणता येईल असे पूजनीय विनोबा भावे काय छान सांगून गेले. तो नेमकं आम्हाला विनोबाजी सांगतात, विचार हाच आचारांचा बाप असतो. विचार हाच जर आचारांचा बाप असतो, आम्ही नकारात्मक विचार जर मनामध्ये ठेवले तर आमच्याकडनं घडलेलं प्रत्येक कृत्य हे नकारात्मक स्वरूपाचं असेल. याऐवजी अध्यात्म आम्हाला शिकवतो सकारात्मक विचार करा. सकारात्मक विचार आम्ही जर सुरू केले अर्थातच आमच्याकडनं काय घडेल, सकारात्मक कृत्य आमच्याकडनं घडायला लागतील, चांगली कृत्य आमच्याकडे घडायला लागतील. आम्हाला कधीही निराशा मनाला शिवणार सुद्धा नाही. हा त्यातला एक साधा भाग आहे. त्यामुळे प्रयत्न करायलाच हवेत. साधा मुद्दा आपल्याला आपल्याच प्रश्नाला अनुसरून सांगतो. आपण खूप छान मुद्दा उपस्थित केलाय. प्रभू रामचंद्र आणि प्रभू भगवान गोपालकृष्ण यांचा मी नेहमी उल्लेख करतो. हे जन्म आम्ही नेहमी दरवर्षी साजरे करतो. कृष्णाष्टमीला, जन्माष्टमीला आम्ही भगवान गोपालकृष्णांचा जन्म आणि रामनवमीला प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव साजरा करतो. मला साधा प्रश्न विचारायचा आहे, हे जगन्नियंता होते, महाविष्णूंचे जर अवतार आहेत, तर यांना स्वतःच्या आयुष्यातलं दुःख संपवणं अवघड होतं का? असं असून सुद्धा कारागृहामध्ये भगवान गोपालकृष्ण जन्म घेतात आणि आम्हाला एक संदेश देत आहेत, सगळीकडे महापूर असू देत. महापूर म्हणजे प्रतीक आहे. संकटांचा महापूर जरी आमच्या अंगावर आला, वादळ जरी सगळीकडनं आली, कारागृहात तुम्ही बंदी असाल, म्हणजे आता कोविड-19 मुळे आपल्यालाही माहिती आहे, सर्व आपण कारागृहात आपण उल्लेख केला, आपण एका अर्थाने अडकून पडलेले लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये. आता मिशन बिगिन अगेन वगैरे सगळं सुरू जरी असलं तरी अनेकांना आजही मर्यादा आहेत. मग असं असताना सुद्धा भगवान गोपालकृष्ण संदेश काय आम्हाला देतात की बघा, भगवंत अशाही परिस्थितीत जन्माला येऊन कंसावर मात करू शकतो, म्हणजे संकटांवर मात करू शकतो. याचा अर्थ कितीही संकट अंगावर ओढवली गेली तरी सुद्धा आम्ही सकारात्मक जर विचार केलेला असेल आणि ते अध्यात्म आमच्याकडनं करून घेतं तर आम्हाला कुठल्याही संकटांना अजिबात घाबरण्याची गरज नसते. कुठल्याही परिस्थितीमध्ये येऊ देत संकट, चिंता करण्याचं त्याचं कारण नसतं. ही सकारात्मकता केवळ आणि केवळ आम्हाला अध्यात्मातनं प्राप्त होत असते. त्यामुळे संत आम्हाला प्रयत्न करा हे तर सांगतातच, पण प्रयत्नांना भगवंताच्या अधिष्ठानाची जोड आम्ही दिली की मग निराशा येण्याचा संबंध येत नाही. मी आपल्याला एक साधं मानसशास्त्राचं उदाहरण देतो. अनेक जण प्रश्न उपस्थित करतात, भगवंताला कोणी पाहिलंय का, भगवंत खरा असतो का? मी तर ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो फॉर द सेक ऑफ आर्ग्युमेंट, चला असं गृहीत धरू की नाही भगवंताला पाहिलं. भगवंताला पाहणं हा फार वेगळा भाग आहे, तो आजचा विषय पण नाहीये. पण मी आपल्याला एक प्रश्न विचारू, लहान बाळाला ज्यावेळी आई घराच्या बाहेर पाठवते तेव्हा त्याला त्याच्या मुलांनी, मित्रांनी, बाकीच्या सांगितलेलं असतं, अरे इथे जरा अंधार आहे, तिथे भूत असतं. तो काय करतो त्यावेळेला? त्याला एवढं माहिती असतं की राम 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 म्हटल्यानंतर मी इथून जाऊ शकतो. खरंच भूत असतं का हाही वादाचा विषय मी सोडून देतो. खरंच राम म्हटल्यानंतर भूत पळतं का हाही मी वादाचा विषय सोडून देतो. माझा एक साधा मुद्दा आहे, त्या मुलाची मानसिकता काय तयार होते की मी जर राम 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 म्हटलं तर भूत काय, कुठलीच वाईट शक्ती माझ्याजवळ येणार नाही. म्हणजे मानसिक तयारी जी करून घेणं आपण म्हणतो, मानसिक सामर्थ्य वाढवणं जे आपण म्हणतो, हे जर मला अध्यात्म करून देत असेल तर मी अध्यात्माला नावं ठेवण्याच्या ऐवजी अध्यात्माचा सकारात्मक उपयोग कसा करता येईल असा सकारात्मक दृष्टिकोन जर मी वाढवला तर मला वाटलं अध्यात्म आणि सकारात्मकता याची खरी सांगड मला घालता येईल. नाव ठेवणं फार सोपं, एखाद्या गोष्टीला उचलली जीभ लावली टाळायला 1 सेकंद लागत नाही, पण अध्यात्माचा उपयोग नेमका कसा करता येईल मी एक सोपं अजून सांगतो. मी मगाशीच म्हटलं मानसशास्त्र माझ्या अभ्यासाचा विषय आहे. आज सायकॅट्रिस्ट म्हणजे मानसोपचार तज्ञांकडे गेल्यानंतर
एखादा जो न्यूनगंड अवस्थेमध्ये असतो, डिप्रेशनच्या स्टेजला असतो, काय सांगता तो मानसशास्त्रज्ञ त्याला? सकारात्मक विचार करा बरं का, स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा, होईल. सतत 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 पॉझिटिव्ह थिंकिंग चालू ठेवा, सकारात्मक विचार चालू ठेवा. हेच जर आम्हाला अध्यात्मामध्ये कुठल्याही मानसोपचार तज्ञांची 5-10 हजार रुपये फी न देता संत सांगत असेल की अरे देवावर विश्वास ठेव, काम तुझं चालू ठेवायचंय, वर्क इज वर्शिप, हे आम्ही स्वीकारलेलं आहे. यत्न तो देव जाणावा मगाशी म्हटलं, किंवा असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. हे जर आम्हाला संत सांगत असतील, आम्हाला फक्त एवढंच करायचंय, भगवंतावर एक विश्वास ठेवायचा आहे. लहान बाळ काय करतं माहितीये का, मी अनेकदा सांगतो, असं काही होतं का, तर मी नेहमी गंमत म्हणून सांगतो. लहान बाळ बाहेर पडताना काय करतो, अगदी लहान आहे, 2 वर्षाचा 3 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी डोळ्यासमोर आणा, त्याचे मित्र किंवा मैत्रिणी अंगणामध्ये कुठेतरी खेळत असतात आणि खेळताना त्याला आवाज येतो की आपले मित्र मैत्रिणी आलेत बाहेर आणि ते बोलवत आहेत आपल्याला. काय करतो तो पटकन, आई मी चाललो बरं का खेळायला, एकच वाक्य फक्त म्हणतो. जी आई त्यावेळी सकाळची वेळ असेल, कामाची घाई असेल, नवऱ्याचा डबा भरून द्यायचा आहे, अजून काही पाणी आलेलं असेल, दूधवाला आलेलं असेल, अजून काही 4 कामं असतील, एरवी नवऱ्याला सुद्धा ती पटकन बोलते, मध्ये मध्ये लोडबोड करू नका, माझी कामाची घाई आहे. तीच माऊली लहान बाळ जेव्हा फक्त एक वाक्य उच्चारून बाहेर पडतं ना की आई मी खेळायला चाललो, त्यावेळी काय करते हो, आई स्वतःची सगळी कामं 10 वेळा बाजूला टाकते आणि 10 वेळा माझं बाळ सुरक्षितपणे बाहेर बघते. आम्ही आध्यात्मिक क्षेत्रात असल्यानंतर माझी सद्गुरूंवर, माझ्या भगवंतावर एवढी निष्ठा बसलेली असते. मी तर नेहमी सांगतो की सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज आम्हाला नेहमी सांगायचे की नाम तुम्ही घेतलं ना, मी तिथे आहेच असं समजा. जर माझी ही नितांत श्रद्धा मनात तयार झाली की मी नाम घेतोय, म्हणजे मला माझे सद्गुरू माझ्या बरोबर आहेत, मानसिक आधार केवढा मिळतो. याच्यापेक्षा सकारात्मकता अध्यात्मात मला काय साध्य करायचे, प्रयत्न मीच करायचे, पण माझ्या बरोबर मी एकटा नाहीये बरं का. जसं मित्रांशी बोलताना सुद्धा पटकन आमचे मित्र कोणी काही बोलले तर लहानपणी आम्ही काय सांगायचो, आईला सांगेन बरं का. ही जर एक मला आईची सुद्धा मानसिक आधाराची गरज जर त्यावेळी वाटत असेल व्यवहारामध्ये, तर अध्यात्मामध्ये माझ्या सद्गुरूंचं, माझ्या भगवंताचं जर मला मानसिक बळ मला जर ते मिळत असेल अध्यात्मातलं, तर मला नाही वाटत की नकारात्मकता माझ्या मनात कधी जागा करून राहील. ती सकारात्मकताच माझ्या मनामध्ये 100% राहील ही मला पूर्ण खात्री आहे. मला मुद्दामून या संदर्भात आणखीन एक उदाहरण आपली अनुमती असेल तर मुद्दामून द्यायचंय. वारी जवळ आली अगदी, आता वारीचं खरं तर आता सुरू आहे, पण आता वारीला प्रत्यक्ष आपण जाऊ शकत नाही, पण मनाने तुम्ही मी आपण वारी करतोच. भक्त कुर्मदासाचं मला उदाहरण द्यायचंय. कुर्मदास कोण होते हो, जन्माला आल्यापासूनच आम्ही त्याला कीर्तनात म्हणताना नेहमी वर्णन करतो की उपजत ज्याला हातही पाय नाही, हातही नव्हते आणि पाय नव्हते, फक्त इथे हात असतात बरं का एवढी खूण होती, पाय नव्हते फक्त इथे पाय असतात बरं का एवढीच खूण होती. कुर्मदासांनी संत शिरोमणी नामदेव महाराजांचं कीर्तन गावात ऐकलं. पैठणला राहणारे आमचे कुर्मदास सगळ्यांच्या पेक्षा बाहेर पायरीवर, कारण त्याला आत जाता येत नव्हतं, खुरडत आलेला होता. नामदेव महाराजांचं कीर्तन ऐकून लोक बाहेर पडले हो. भूषणजी शेवटी त्यांनी नामदेव महाराजांच्या चरणावर बाहेर येईपर्यंत वाट पाहिली आणि मस्तक टेकवलं. अंधार होता. नामदेव महाराजांनी खाली बघितलं, कोण आहे? त्याने सांगितलं मी कुर्मदास आहे. अरे मग असं काय पायरीवर काय बसलास, पायरीवर का नमस्कार करतो, ही जागा आहे का? आणि मशाल फक्त होती, त्याच्या उजेडामध्ये नामदेव महाराजांच्या लक्षात आलं की ज्याला पाय आणि हात नीट विकसित झालेले नाहीत असा कोणतरी एक भक्त माझ्या चरणावर मस्तक टेकवतोय. संत होते. नामदेव महाराजांनी त्यांना उचललं, छातीशी धरलं. कोण तू? त्याने सांगितलं मी कुर्मदास. कुठल्या अभंगावर निरूपण झालं होतं? सुखा लागी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होसी जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. कुर्मदास महाराज आमचे विचारतात नामदेव महाराजांना, महाराज तुम्ही म्हटलात ना सर्व दुःखांचा नाश होतो, जन्मोजन्मीचं दुःख विसरायला होतं, मी जाऊ शकेन, पंढरपूरला जाऊ शकेन? माझ्यासारखा कीर्तनकार असं तर म्हटलं असं नाही जाता येणार, काहीतरी काय सांगतो, हात नाहीत पाय नाहीत. आपण अध्यात्म आणि सकारात्मकता या विषयावर चर्चा करतोय. मला अत्यंत चांगलं उदाहरण भगवंताच्या सद्गुरूंच्या कृपेने हे आठवलं. कुर्मदास म्हणले मी जाऊ शकेन. नामदेव महाराज म्हणाले मनात जर तुझ्या तीव्र इच्छा असेल तूही जाऊ शकशील. आणि त्यांनी प्रयत्न केले. त्याच रात्री खुरडत आता खुरडत म्हणणंही चुकीचं आहे, असं स्वतःचं शरीर लोटांगण घालत 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 कोलांट्या उड्या मारत मारत त्यांनी जायला सुरुवात केली. अंग ठेचकाळत होतं, रक्तबंबाळ होत होता, पण जिद्द नाही सोडली, प्रयत्न नाही सोडले. आपल्या प्रयत्नांचाही विषय चाललाय, प्रयत्न अध्यात्मातही करावे लागतात. मी त्याही पलीकडे भूषणजी सांगू आम्ही अध्यात्मात एक वाक्य, प्रपंच जर असेल ना तो प्रारब्धाने होतो,
पण परमार्थ करायचा असेल तर त्याला खरा पुरुषार्थ लागतो. प्रपंच होणारच आहे हो. मला नोकरी लागली, मी त्या नोकरीच्या पगारावर घर चालवतोय, संसार चालवतोय. परमार्थ आपोआप नाही होत ना. कुर्मदासांनी तेही केलं, लहुळ पर्यंत पोचले. ती कथा खूप मोठी आहे, मी दृष्टांत म्हणून संपूर्ण देत नाही. मला एवढंच सांगायचंय की कुर्मदासाला भेटण्यासाठी नामदेव महाराजांसह प्रत्यक्ष पांडुरंग पंढरपुरातून आले आणि लहुळला ती भेट झाली. आजही जे वारकरी नित्य आहेत त्यांना विचारा, वारकरी नेहमी सांगतात लहुळला आजही ती परंपरा आहे की पंढरपूरहून उलटी पालखी लहुळला येते आणि लहुळला कीर्तन होतं आणि लहुळच्या कीर्तनानंतर सगळ्यांचं दर्शन हे पंढरपूरचं होत असतं. मला सांगा, कुर्मदासाला सगळं नव्हतं, नकारात्मकता किती होती, अरे मला हात नाहीत, पाय नाहीत. ज्यांना पाय आणि हात होते त्यांच्यासाठी सुद्धा पांडुरंग लहुळपर्यंत आले नाहीत. पण ज्या कुर्मदासाला हातही नव्हते, पायही नव्हतं, फक्त आध्यात्मिक सामर्थ्य त्यांनी वाढवलं, मनाचं सामर्थ्य त्यांनी वाढवलं, तीव्र इच्छा भगवंताच्या दर्शनाची मनात उत्कटतेने धरली. काय घडलं? साधं एवढंच घडलं की भगवंताला, पांडुरंगाला पंढरपूर सोडून याला दर्शन देण्यासाठी यावं लागलं. अध्यात्म ही सकारात्मकता आम्हाला शिकवतं. ही कथा ज्यावेळी मी लहानपणी ऐकली त्याच वेळी मला मनामध्ये आलं की अरे, प्रयत्न केल्यानंतर कुर्मदासाला जर भगवंताचं दर्शन प्राप्त झालं, मग हे आध्यात्मिकतेतून आम्हाला दैववाद नाही शिकवला गेला, आम्हाला प्रयत्नवादच शिकवला गेला. ठीक आहे, ठेचकाळशील, ठीक आहे, रक्तबंबाळ होशील, पण योग्य दिशेने जर तू तुझी वाटचाल चालू ठेवली, भगवंत सुद्धा तुला दर्शन द्यायला येईल. ही सकारात्मकता आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये अध्यात्मामुळे निश्चितपणे जागृत होते. हे मला या निमित्ताने भूषणजी मुद्दामून सांगायचंय. खरं सर, अगदी खूप छान उदाहरणं आणि दाखले तुम्ही देताय की ज्यामुळे आपल्या मनाची मरगळ दूर होईल आणि अर्थात आपल्या मानसिक आरोग्याशी अध्यात्माचा संबंध आहे. म्हणजे जर आपलं मानसिक आरोग्य उत्तम ठेवायचं असेल किंवा कुठल्याही आजारावर मात करायची असेल तर आपलं मानसिक आरोग्य खूप चांगलं लागतं, ज्याला आपण विल पॉवर म्हणतो. ते विल पॉवर असेल तर आपण अगदी सहज एखाद्या आजारावरती इच्छाशक्तीनुसार आपण मात करू शकतो. सर, रामदास स्वामींनी सुद्धा असंच एक छान वाक्य तरुणांना उद्देशून म्हटलेलं आहे की उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत आपलं लक्ष गाठत नाही तोपर्यंत थांबू नका. तर अशीच ही सध्याची वेळ आहे. आपल्याला आपलं लक्ष गाठायचं आणि ते म्हणजे बाहेर कितीही संकट असलं तरी या संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपल्याला घरात राहून आपल्या पुढच्या आयुष्याच्या वाटचालीसाठी सुरक्षित राहायचंय, आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवायचंय. सर, एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे खरं तर असं होतं की विज्ञान आणि अध्यात्म या दोन गोष्टींची तुलना कायम केली जाते किंवा मग अनेकांचा असा आरोप असतो की विज्ञान श्रेष्ठ आहे आणि अध्यात्म हे थोतांड आहे, असं बऱ्याच वेळेला होतं. आपल्याला वादात शिरायचं नाहीये सर, पण आजच्या घडीला जे विज्ञान करू शकत नाहीये ते अध्यात्म करू शकतंय का? आपल्या मनामध्ये सकारात्मकता जागवण्यासाठी अध्यात्माचा जास्तीत जास्त उपयोग होऊ शकतोय का? निश्चित. खूप छान प्रश्न हा देखील विचारलात. वस्तुस्थिती आहे, विज्ञानाला कोणीही, मी परत परत सांगतो, कोणीच कमी मानत नाही. मगाशी जसा मी तुकोबांचा संदर्भ दिला, 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. 400 वर्षापूर्वी तुकोबांना सुद्धा हे विज्ञान कळत नव्हतं का? आपण दासबोध काढून पहा, नखुरड्यासारख्या छोट्या रोगापासून अनेक रोगांचं वर्णन दासबोधामध्ये समर्थांनी केलेलं आहे. आपण जर ज्ञानेश्वरी काढली, ज्ञानेश्वरीमध्ये बऱ्याचशा प्रकारचं विज्ञान, किंबहुना सूर्याच्या स्थिरतेच्या भोवती ती पृथ्वी कशी फिरते याच्यासह सगळ्या प्रकारचे दृष्टांत विज्ञानातले हे अध्यात्मात वापरले. मी एक उदाहरण मुद्दामून आपल्याला देतो. मी तुलना, जसं आपण म्हटलं तुलना करायची नाही, मलाही करायचीच नाहीये. मी आपल्याला एक सहज उदाहरण सांगू. माऊलींची एक छान ओवी आहे, हे उपजे आणि नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. घटिका यंत्र याचा अर्थ वेळ मोजण्याचं साधन, वेळ मोजण्याचं यंत्र. याचा अर्थ यंत्र ही संकल्पना आम्हाला ब्रिटिशांनी किंवा पाश्चात्यांनी दिली. या म्हणण्याला काही अर्थ नाही. 700 वर्षांपूर्वी घटिका यंत्राचा शब्द आहे. त्यावेळी आजच्यासारखं मिनिट, सेकंद, तास, मायक्रोसेकंद, नॅनोसेकंद नसतील. घटिका, पळे अशा प्रकारच्या एककांचा, परिमाणांचा वापर असेल. पण घटिका यंत्र ही संकल्पना त्यावेळी होती. म्हणजे विज्ञान हे नव्याने आम्ही शिकलोय असं समजायचं काही कारण नाही. संतांनाही विज्ञान माहिती होतं, पण संतांनी एक केलं, या विज्ञानाला सकारात्मकतेची जोड दिली आणि मग मनाची उभारी वाढवण्यासाठी काही उपदेश मनाला केले. समर्थांनी तर, मी नेहमी सांगतो, मनोबोध जो लिहिलाय, म्हणजे आमच्यासाठी खरं तर लिहिलंय. मी तर गमतीत नेहमी सांगत असतो, करुणाष्टक लिहिली आमच्यासाठी सांगितली. मनोबोध म्हणजे मनाचे श्लोक आमच्यासाठी सांगितले. करुणाष्टकाच्या बाबतीत नेहमी वर्णन भूषणजी असं करतात की कोपऱ्यात बसून समर्थांनी लिहिली. चूक. आम्ही कधीतरी आमच्या आयुष्यात कोपऱ्यात बसायची वेळ आमच्यावर येणार आहे. त्याच्या आत आमचं आयुष्य चांगल्या मार्गावर लागावं
यासाठी केलेला उपदेश कोपऱ्यात बसून समर्थांनी आमच्यासाठी केला. सर्व संतांनी विज्ञानाचा आधार घेत घेत खूप छान प्रकारे अध्यात्म आमच्यापर्यंत पोहोचवलं. आणि मग मनाला उभारी देण्यासाठी कसं केलं, अगदी 203 क्रमांकाचा श्लोक आपण मनाच्या श्लोकातला काढून पहा. 205 श्लोक आहेत. 203 क्रमांकाचा श्लोक इतका सुंदर आहे. मना सर्व संग ही सोडोनी द्यावा, अति आदरे सज्जनांचा धरावा, जयाचेनी संगे महादुःख भंगे, जनी साधने वीण सन्मार्ग लाभे. आजच्या काळात जो तुम्ही मगाशी प्रश्न विचारला या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, कोविड-19च्या पार्श्वभूमीवर, मला सांगा, अनेक संघांमध्ये आम्ही अडकलोय. विद्यासंघ आहेत, अविद्यासंघ आहे, असतो विषय नाही, त्यामुळे मी त्याच्या तपशिलात शिरत नाही. पण या सर्व संघांनी माझं आयुष्य एवढं व्यापलंय, माझ्या मनामध्ये खरं खरं आपण कबूल करूया, मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे, आपणही विज्ञानाचे कास धरणारे आहोत. मला सांगा, विज्ञानाची कास धरल्यानंतर सुद्धा माझ्या मनाला खरंच सकारात्मकता आली का? माझ्या मनामध्ये सतत चिंतन काय, अरे ती लस सापडली का प्रतिबंधक अजून, अरे ते औषध खरंच सापडलं का? मी सतत जेव्हा फक्त विज्ञानाचा आधार घेतो त्यावेळी मला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळत नाहीत का? मिळतात का? नाही मिळत. पण ज्यावेळी मी अध्यात्माचा चिंतनाचा भाग मनामध्ये ठेवतो, माझ्या डोळ्यासमोर असं यायला लागतं की अरे मला दिसणारा प्रत्येक जण माझ्यासाठी भगवंत आहे. भगवंत मला नसेल दिसला, पण जसं व्हॉट्सअपवर हल्ली काही मेसेजेस अर्धवट ज्ञानावरही लोक फिरवत असतात की आता मंदिरं बंद आहेत आणि फक्त हॉस्पिटल सुगडी आहेत, तर मंदिरांची गरज काय? साधा भाग आहे, मंदिरं केवळ चांगल्या वेगळ्या कारणासाठी ती बंद केली, तो विषय वेगळा, मी त्यात शिरत नाहीये. मला एकच सांगायचंय, अध्यात्म आम्हाला सांगते की भगवंत कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तुमची मदत करेल. आपली जरा अनुमती असेल तर मला बोलता बोलता आठवलेला एक दृष्टांत आपल्या समोर ठेवतो. एक साधू महाराज होते. एका गावात त्याने आश्रम सुरू केला, नव्याने सुरू केलेला आश्रम होता, गावाची फार माहिती नव्हती. आणि पहिलाच पावसाळा नेमका आला, जानेवारी फेब्रुवारी महिन्यात तो आश्रम उभा राहिला असेल. एक 10-15 विद्यार्थी साधारण 14-15 वर्षाचे त्यांच्याकडे शिक्षण घेत होते. साधू महाराज खूप पुण्यवान होते, सात्विक होते, कुठल्याही प्रकारचं वाईट काही त्यांच्या मनामध्ये विचार नव्हते. पण हे सगळं करत असताना एक घडलं असं, पूर आला, महापूर आला. हे पहिलंच वर्ष त्यांचं आश्रमातलं, या नदीच्या काठी असलेला आश्रम. पाणी आश्रमाच्या आतमध्ये यायला सुरुवात झाली. पण साधू महाराजांची, त्या आचार्यांची एक श्रद्धा होती, नितांत श्रद्धा होती, काही अडचण येऊ देत, माझा भगवंत मला वाचवेल. गावातले सगळे ग्रामस्थ पुढे आले, कारण त्यांना एकूण मत चांगलं झालं होतं की चांगला आश्रम आहे, गुरुजी चांगले आहेत, आचार्य चांगले आहेत. सगळ्यांनी येऊन समजूत घातली. आचार्य, आम्हाला एक प्रार्थना आहे आमची, आम्ही इथे राहणारे लोक आहोत, आम्हाला माहिती आहे इथे पूर भयानक मोठ्या स्वरूपाचा येतोय, एरवी एवढं पाणी कधी येत नाही, ही महापुराची भीती आहे. खरं सांगायचं तर आपण 2005लाही महापूर पाहिलाय, ज्यांनी त्यांना डोळ्यासमोर ते सगळं भयानक दृश्य उभं राहू शकतं. असा महापूर आहे, तुम्ही काळजी घ्या, चला. त्याने सांगितलं येणार नाही, माझा भगवंत येईल आणि मला वाचवेल. मुलं लहान होती, घाबरली. ते म्हणले गुरुजी आम्हाला भीती वाटते. ते म्हणले बरोबर आहे, तुमची उपासना नीट झाली नाही, जा तुम्ही निघा. ग्रामस्थांना सांगितलं माझ्या शिष्यांना घेऊन जा, मी नाही येणार, माझा भगवंत येईल. थांबले. थोड्या वेळाने एक आदिवासी माणूस आला, छातीवर पाण्यात आला. तो म्हटला गुरुजी मला बाकी काही समजत नाही, पण एवढंच सांगतो, एवढं पाणी कधी येत नाही, माझ्याबरोबर चला बाहेर. तू आलास त्याबद्दल धन्यवाद, पण माझा भगवंत येईल आणि मला वाचवेल. शेवटी इतकं घडलं की वरच्या आढ्याला धरून उभे राहिले टांगून, इतकं पाणी आत आलं. एनडीआरएफची टीम तिथे त्या भागात कार्यरत होती. तहसीलदारांनी सांगितलं की एक साधू महाराज तिथे अडकले, त्यांना वाचवता आले तर प्रयत्न करता येईल का? जीवावर उदाहरण हेलिकॉप्टर घेऊन ते लोक तिथे आले. एनडीआरएफचा एक जवान तिथपर्यंत पोहोचला आणि त्यांना सांगितलं की गुरुजी चला, हेलिकॉप्टर वरती आहे, दोर फक्त मी सांगतो तसं करा, माझ्या पाठीला पकडा, आपण वरती जाऊ. आलात त्याबद्दल धन्यवाद, पण माझा भगवंत मला वाचवायला येईल, हे म्हणत राहिले. आणि शेवटी आपल्याला माहितीये, दैव दुर्विलासाने देह ठेवावा लागतो, पण यांचं पुण्य असतं. त्यामुळे थेट हा दृष्टांत म्हणून ऐका बरं का, कुठल्या गावात घडलं म्हणून विचारू नका, मला फक्त मुद्दा स्पष्ट करायचा म्हणून दृष्टांत ठेवतोय. भगवंतासमोर उभे राहतात, भगवंताशी भांडायला सुरुवात करतात. काय देवा, एवढी तुझी मी साधना केली, एवढं मी तुझ्यावर श्रद्धा ठेवली, मी तू वाचवायला येशील असं सगळ्यांना सांगत होतो, आला नाहीस तू मला वाचवायला. आणि काय झालं नेमकं, मला वाचवायला सगळे आले पण तू आला नाहीस. देव हसल्याने एवढंच म्हटलं, वेड्या, ते ग्रामस्थ जे आले होते, तो आदिवासी माणूस जो आला होता, तो एनडीआरएफचा जो जवान आला होता, तो मीच होतो, फक्त मी त्यांच्या स्वरूपात आलो. मी येईन याचा अर्थ मी प्रत्यक्ष देहरूपाने येणार नाही, अवतार घेऊन येणार नाही, मी कोणाच्या ना कोणाच्या रूपाने येईन. मला अध्यात्म ही सकारात्मकता शिकवतोय की आज जर माझ्या कोरोनाच्या काळामध्ये मला मदतीला कोणी येत असेल तर 100% तेच माझ्यासाठी माझे सद्गुरू आणि माझे भगवंत आहेत. ही सकारात्मकता वाढवण्याचा विचार, ही शक्ती, हे सामर्थ्य मला निश्चितपणाने अध्यात्म देतं.
भूषणजी आपली अनुमती असेल तर मी अजून एक आपल्याला, मला बोलता बोलता पुन्हा तोही मुद्दा आठवला. आपले माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम, अत्यंत सुंदर विचार आमच्या युवा पिढीला ते देऊन गेलेत. अनेक बारीक बारीक वाक्यांमधनं आमच्या जीवनाचं तत्वज्ञान. APJ अब्दुल कलाम, ज्यांना मिसाईल मॅन आम्ही म्हणायचो, उत्तम शास्त्रज्ञ म्हणून आम्हाला ते माहिती आहेत, पण उत्तम तत्वज्ञही होते. ही वॉज वन ऑफ द ग्रेट फिलॉसॉफर्स. त्यांनी इतकं छान वाक्य दिलंय, निराश होऊ नका रे म्हटले बाळांनो, कशाला नकारात्मक विचार करताय. पायात जर तुटकी चप्पल असेल, फाटकी चप्पल असेल, निराश होऊ नका. थोडा वेळ रस्त्याच्या कडेला थांबा ना जरा, निरीक्षण करत राहा. कदाचित तुम्हाला एखादा माणूस असा चालताना दिसेल की तुझ्या पायात तरी फाटकी तरी चप्पल आहे, त्याच्या पायात फाटकी चप्पल नाही, अनवाणी चाललाय आणि गरम चटके पायाला सहन होत नाहीत, असे पाय वाचवत वाचवत तो निघालाय. अजून थोडा वेळ थांबा. कदाचित तुम्हाला अशीही व्यक्ती दिसेल की जो अनवाणी चालण्याच्या स्थितीत नाही, कुबडी घेऊन चाललाय, त्याला बिचारायला पाय नाहीत. मग तुला देवाचे आभार मानावेसे वाटतील की अरे देवा, त्याला पायही नव्हते, हा अनवाणी चालत होता, मला फाटकी का होईना चप्पल आहे. मला वाटतं अध्यात्म काय प्रकारची सकारात्मकता जागवतं ना, याच्यापेक्षा वेगळं उदाहरण देण्याची गरज नाही. इतकं सोपं करून आम्हाला अध्यात्म आमच्यापर्यंत पोहोचवलं, आमच्या युवा पिढीपर्यंत. मला पूर्ण खात्री आहे की विज्ञानाचीच कास धरून आम्ही सर्व चाललोय, पण अध्यात्मामुळे आम्हाला फायदा कोणता होतोय, सकारात्मकतेची पार्श्वभूमी आम्हाला आपोआप मनामध्ये तयार होत जाते. मला वाटत नाही की याच्यापेक्षा वेगळं काही आपल्याला. हे जे सगळे उपाय देणारे शास्त्रज्ञ आहेत, हे सगळे काय सांगतात. आजही आपण सर्व चॅनेल्सवर जेव्हा कार्यक्रम पाहतो, वेगवेगळे डॉक्टर्स येतात, अगदी आरोग्य महासंचालकापासून सगळेजण आम्हाला काय उपदेश करून गेलेत. खचून जाऊ नका, घाबरून जाऊ नका. हे सगळे उपदेश मुळामध्ये आम्हाला संतांनी आणि अध्यात्मानेच केलेले आहेत. माझी जर माझ्या सद्गुरूंवर श्रद्धा असेल तर मला काळजी करण्याचं कारण नाही. मला औषध शोधलं जाणार आहे तेव्हा मिळणारच आहे ना. मी चिंता केल्याने मला एक भूषणजी मुद्दाम प्रश्न विचारायचा, अध्यात्माने मला काय दिलं. मी एक सहज उदाहरण सांगतो. मी समजा एखाद्या रेल्वे स्टेशनवर उभा आहे आणि गाडी समजा ती येत नाही, मला पोचायचे पण गाडी येत नाहीये. ज्यांना अध्यात्माची कास त्यांनी धरलेली नाही, त्यांची अवस्था जरा कधीतरी निरीक्षण करून बघा. हे प्रचंड बेचैन झालेले असतात, पाय आपटायला सुरुवात करतात, बॅगेला असं सारखे त्या सायकलला हात लावतात, रेल्वेला 2 शिव्या घालून मोकळे होतात. मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे, असं केल्याने रेल्वे लवकर येते का? हे जर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मुरलेला कोणी असेल, तो काय करतो? तो म्हणतो ठीक आहे, स्वीकारेन. आता काय, गाडी लेट येणार आहे. गाडी जर लेट येणार आहे मला कळते, नाही येते, मी चिडल्यामुळे गाडी जर वेळेत येत नसेल तर मी चिडून माझ्या शरीराचं आणि मनाचं नुकसान कशाला करून घेऊ. मी सकारात्मकता कायम ठेवतो. माझ्याजवळ वर्तमानपत्र असेल तर मी वाचायला सुरुवात करतो, पुस्तक असेल तर पुस्तक मी वाचायला सुरुवात करतो, काही नसेल मी माझा जप सुरू करतो. मला मुद्दामून याच गोष्टीला अनुसरून एक मुद्दा सांगायचा आहे. मला अनेक जण प्रश्न माझे विद्यार्थी विचारतात की सर जीवनाचं तत्वज्ञान एखाद्या वाक्यात सांगा ना. त्यांना म्हटलं अरे एखाद्या वाक्यात कधी तत्वज्ञान सांगता येते, पण तरीही मला आग्रह केला होता म्हणून मी एकदा सांगितलं. म्हटलं मी एक वाक्य मनासमोर नेहमी ठेवतो, चेंज व्हॉट यू कांट ऍक्सेप्ट. बदला, जे मी नाही ना स्वीकारू शकत मी बदला, बट ऍक्सेप्ट व्हॉट यू कांट चेंज. पण जे मी बदलू शकत नाही ते मी स्वीकारायची तयारी मनाची केली पाहिजे. याला भूषणजी खरं म्हणतात अध्यात्म. नाही जे बदलता येणार आहे ते अध्यात्म म्हणून मी स्वीकारायची तयारी करतो ना. मी आपल्याला उदाहरण आणखीन एक, आपली अनुमती असेल तर राहवत नाही म्हणून सांगतो. आपल्याला गोंदवलेचे ब्रह्मचैतन्य सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज माहिती आहेत. ब्रह्मचैतन्य महाराजांचे अनेक शिष्योत्तम म्हणायला पाहिजे असे झाले. त्याच्यामध्ये एक शिष्योत्तम त्यांचे जे होते ते ब्रह्मानंद महाराज होते. ब्रह्मानंद महाराजांना एका विशिष्ट क्षणाला शरीरावर कोड, म्हणजे ज्याला आपण पांढरे डाग म्हणतो तसे आले. ब्रह्मचैतन्य महाराजांची असीम कृपा त्यांच्यावर होती. महाराज त्यांना म्हणाले, त्यांना बुवा म्हणायचे महाराज, बुवा या थोरल्या रामासमोर उभे राहा, कोड घालवतो. रामाला काय अवघड आहे, रामाला मी आता प्रार्थना करतो कोड जाईल अंगावरचं. काय उत्तर दिलं असेल तुमच्या ब्रह्मानंद महाराजांनी? त्याने हात जोडले आणि सांगितलं ब्रह्मचैतन्य महाराजांना, गुरुजी नका घालवू कोड. अहो कोड घालवलं नाहीये ना म्हणून शरीराकडे पाहण्याची सवय सुटली आणि अध्यात्मामध्ये शांतता उपभोगतोय. जर हे कोड तुमच्या आणि रामाच्या कृपेने गेलं आणि मी पुन्हा जर प्रपंचाच्या ओढीमध्ये गेलो तर कदाचित दुःखाशिवाय माझ्या मनात, माझ्या जीवनात काही शिल्लकच राहणार नाही. ही तयारी मनाची जे करून घेतं ना कुणी, ते अध्यात्म आहे. यातली मानसिकता, यातला नेमका भाव जर आम्हाला कळला तर अध्यात्म आणि सकारात्मकता यांच्यातली सांगड आपोआप समजायला मला सोपं जाईल. त्यातला अगदी साधा भाग आहे. वेळ मिळाला तर मी मुद्दामून अगदी प्रपंचात आणि अध्यात्मामध्ये इच्छा केल्यानंतर काय होतं आणि काय घोळ होतात आणि कुठे समाधान नेमकं अध्यात्मात मिळतं का परमार्थात मिळतं का प्रपंचात मिळतं, याची चर्चा आपण वेळ मिळाला तर जरूर करू. हाही सकारात्मकतेचा एक पैलू आपल्याला त्यावेळी विचारात घेता येईल. पण आपण जे म्हटलात ही तयारी 100% अध्यात्म आमची करून घेतं, हा माझा ठाम दावा आणि अनुभव सुद्धा आहे.
सर, जसं तुम्ही म्हणताय की या सगळ्यामध्ये आपण मनाची सकारात्मकता टिकवू शकतो. मनाची सकारात्मकता टिकवण्यासाठी साधू संतांनी आपल्याला उपदेश केलेलेच आहेत. पण एक सामान्य माणूस, म्हणजे जसं तुम्ही आता म्हणताय की प्रपंचात राहून आपण अध्यात्म आचरू शकतो, तर प्रपंचात राहताना माणसानी एक सर्वसामान्यांनी काय नेमका विचार केला पाहिजे? म्हणजे अध्यात्म आपल्याला असाध्य आहे की साध्य आहे, असा विचारही अनेकांच्या मनात येतो. तर त्या दृष्टीने काय? अत्यंत उत्तम प्रश्न आपण विचारलात. कारण काही जणांना असं वाटतं की अरे आता संन्यास घेऊन जायचं का आम्ही. अजिबात कुठल्या संतांची तीही अपेक्षा नाही. मी तर ज्या ब्रह्मचैतन्य महाराजांचा उल्लेख मगासपासून 2दा-3दा केलाय, त्या महाराजांनी सांगितलं की अरे प्रपंचातच राहा तरी सुद्धा परमार्थ साधता येतो. सगळ्या संतांनी खरं तर आम्हाला सांगितलंय. तुकोबारायांनी म्हटलंय नवे गुरुदास्य संसारी या. गुरुदास्य जर करायचं असेल तर तू संसारामध्ये राहूच शकत नाहीस, इतकी परिस्थिती वेगळी आहे. मग काय करायचंय नेमकं आम्हाला? अनेकांचा अध्यात्माकडे बघण्याचा दृष्टिकोनच थोडासा वेगळा झालाय. त्यांना असं वाटतं की कुठेतरी संन्यास घेतला म्हणजे अध्यात्म आहे. त्यांना असं वाटतं की कुठेतरी हिमालयात जाऊन बसलं, तपश्चर्या केली म्हणजे अध्यात्म आहे. त्यांना असं वाटलं यज्ञ याग फार मोठ्या प्रमाणात जर आम्ही केले तरच अध्यात्म आहे. अजिबात नाही. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. तुकाराम महाराजांनी फार सुंदर उपदेश आमच्यासाठी केलाय. घरातच थांबा, प्रपंच करा. फक्त एक मुद्दा म्हणून सांगतो, अध्यात्म आणि प्रपंच याची सांगड कशी घालायची. आपण उत्तम प्रश्न विचारलाय. प्रपंच सोडण्याची अध्यात्मात अजिबात गरज नाही, फक्त दृष्टिकोन बदलण्याची नक्की गरज आहे. मी आम्ही गमतीत कीर्तनामध्ये सांगत असतो आमच्या, की अनेक जण असं म्हणतात, घरच्यांना ऐकवतात बरं का हे, म्हणजे भूषणजी आम्हाला अनेक ठिकाणी प्रवास करावा लागतो, सांगायला हरकत नाही. अनेक जण आपल्या कुटुंबियांना ऐकवतात, जर वैतागले, थोडंसं चिडले, मनाविरुद्ध काही घटना घडली, अरे तुम्हाला माझी किंमत नाहीये, गाढवासारखा राबतोय म्हणून तुम्ही गिळताय 4 घास. त्यातला पहिला भाग बरोबर आहे का? बरोबर आहे बरं का भूषणजी. गाढवासारखा, मी गाढव एवढं खरं आहे, पण मी राबतोय म्हणून घरातले 4 घास गिळतायत, हा चुकीचा भाग आहे. अहो शेवटी बाकी संत सोडून द्या, आमचे विद्याधर गोखले स्वरसम्राटनी नाटकामध्ये लिहून गेलेत. ते तर नाटककार होते, पत्रकार होते, साहित्यिक होते. विद्याधर गोखले एका नाट्यगीतामध्ये म्हणतात, चोच देई पाखरांना तोच चारा देत असे. ज्यांनी चोच दिले तो त्याची सोय करणारच आहे ना त्याच्यामध्ये. मी निमित्त आहे. उलट मी आपल्याला सांगू, माझी आध्यात्मिक क्षेत्रामधल्या प्रत्येक व्यक्तीला तळमळून प्रार्थना असते, विचार वेगळा करूया. मी आहे म्हणून ते गिळतायत असं नाहीये. त्यांच्या 2 वेळच्या पोटच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी भगवंतानी, सद्गुरूंनी माझी व्यवस्था केली, हे माझं भाग्य आहे. त्यांचं भाग्य नाही मी त्यांच्यासाठी काही करतोय. उलट त्यांची व्यवस्था माझ्याकडनं होऊ शकते इतकं पुण्य माझ्या हातनं घडावं अशी व्यवस्था भगवंतांनी आणि सद्गुरूंनी केले. मला वाटतं हा दृष्टिकोन भूषण जे आपण जर विचारात घेतला ना, 100% सकारात्मकता येणार आहे. काहीही करायला लागत नाही, अंगाला राख फसायला लागत नाही, तपश्चर्या करायला कुठे जावं लागत नाही. आमच्या ब्रह्मचैतन्य महाराजांना ते हयात असताना, अवतारात असताना एका साधकाने प्रश्न विचारला होता, महाराज मी असं ठरवलंय, तुम्ही सांगितलं ना श्रीराम जयराम जय जयराम असा जप म्हणा, मी करणारच आहे, पण मी आता ठरवलंय की आमच्या गावात एका टेकडीवर मंदिर आहे, मी रोज तिथे जाण्याचा नेम करतोय. महाराज हसल्याने एवढंच म्हटले, रोज तिथे जाण्याचा नेम करण्याच्या ऐवजी रोज नाम घेऊन एवढाच नेम कर, कुठेही बसलास तरी चालेल. इतकं सोपं अध्यात्म आहे. नामसाधना तर इतकी सोपी आहे, मी झोपल्यानंतर सुद्धा मी करू शकतो, आंघोळ झालेली नसेल तर करू शकतो, ज्याला अशौच अवस्था म्हटले, सुवेर असेल सुतक असेल यातही मी नामस्मरण करू शकतो. आणि मी प्रामाणिकपणे सांगू, मानसोपचार तज्ञांशी ज्यांचा संबंध आलाय किंवा माझ्यासारखा ज्यांचा मानसशास्त्र या विषयाशी संबंध आलाय, आम्ही आवर्जून लोकांना, माझ्याकडे आपल्याला माहिती आहे काउन्सिलिंगसाठी अनेक जण येत असतात, मी एक गोष्ट आवर्जून सांगतो, मनाची एकाग्रता करा, मनाचं सामर्थ्य आत्म वाढवा. भूषणजी आपल्याला कोविड-19 किंवा कोरोनावर लस सापडेल सुद्धा, ती बाहेर न देण्याचं औषध आहे. कदाचित एबोलावर लस सापडेल, कदाचित बर्ड फ्लू स्वाईन फ्लूवर सापडेल, कदाचित HIV वर सुद्धा प्रभावी लस सापडेल. मनाच्या रोगावर औषध अजून बाहेर न देण्याचं कुठलं मिळालेलं नाही. मनाचं सामर्थ्य आपल्यालाच वाढवावं लागतं. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो, आमची गीता माऊली सुद्धा हेच सांगते. या मनाला फक्त औषध मनानीच द्यायचंय आणि म्हणून एकच करावं लागतं, भगवंताची, नामाची, सद्गुरूंची जर आवड मनाला लावली ना, तर मग या मनामध्ये बाकीचे नकारात्मक विचार मनात येत नाहीत आणि आहे त्याला सामोरं जाण्याची मनाची आपोआप तयारी होत जाते. तसं आपण स्वामी विवेकानंदांचा मगाशी उल्लेख केला, उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरान निबोधयत, असा त्यांनी उपदेश केला की जागे व्हा, उठा आणि समाजाचं कार्य करायला लागा. ही तयारी करून घेणारं सुद्धा अध्यात्मच आहे हे स्वामीजींना कळलं. एवढा अत्यंत विद्वान असलेला स्वामीजींसारखा मनुष्य जेव्हा आम्हाला जीव तोडून सांगतो, त्यावेळी आम्हाला कळतं
आपल्याला अनुमती असेल तर मी आणखीन एक मुद्दा सांगतो. जॉन मिल्टन यांचं मला उदाहरण मुद्दामून द्यायचंय. धन्यवाद. जॉन मिल्टन यांचं उदाहरण मला मुद्दामून द्यायचंय. महाकवी म्हणून ओळखलं जातो. इंग्रजीचे जे जे अध्ययन केलेले अभ्यासू व्यासंगी श्रोते जे असतील त्यांना कळेल. जॉन मिल्टन म्हटल्यानंतर जसं वर्ड्सवर्थच्या कविता या इथल्या हृदयाचा भाग आपल्या बनतात, तसं जॉन मिल्टनची महाकाव्य सुद्धा गाजली. कोण होते जॉन मिल्टन? 17व्या शतकाच्या प्रारंभी, म्हणजे अगदी 1602 वगैरे त्यांचं जन्मवर्ष आहे. अत्यंत राजाच्या काळामध्ये, म्हणजे आजच्या काळातल्या भाषेत सांगायचं तर IAS किंवा ब्रिटिशांच्या काळातला ICS कसे होते, तसे राज दरबारातले अत्यंत विद्वान अशा प्रकारचे ते गृहस्थ होते. पण लिखाणाचं, वाचनाचं एवढं काम त्यांना पडलं की दुर्दैवाने त्यांना अंधत्व आलं. आणि अंधत्व आल्यामुळे निराशा आली. निराशा म्हणजे किती निराशा यावी की त्यांना असं वाटायला लागलं की अरे एवढं मी भगवंताची काही सेवा, आणि देवावर निष्ठ, देवा म्हणजे त्यांची जीसस क्राइस्टवर होती, ख्रिश्चन धर्माचे ते होते. देव कुठल्याही स्वरूपात तुम्ही नाव घ्या, ईश्वरी शक्ती तीच आहे, तेच तत्व आहे. एवढी मी ईश्वराची सेवा केली, एवढी मी श्रद्धा ठेवली, आणि माझ्या वाट्याला अंधत्व आलं, निराशा आली. आणि त्यांच्याकडनं एक काव्य बाहेर पडलं, ऑन हिज ब्लाइंडनेस असं त्या कवितेचं नाव आहे. माझी विशेषतः श्रोत्यांमध्ये जी युवा श्रोते जे असतील, युवक युवती जे असतील, माझी हात जोडून प्रार्थना आहे की ती कविता खरंच एकदा जाऊन वाचा आणि त्याची पार्श्वभूमी समजून घ्या. ऑन हिज ब्लाइंडनेस या कवितेमध्ये जॉन मिल्टन, लहान काव्य आहे ते, मोठं काव्य नाहीये, जॉन मिल्टन यांनी आपल्या मनातलं द्वंद्व दाखवलंय. आपण विज्ञान आणि अध्यात्म आणि सकारात्मकता पाहतोय. आता मला सांगा, या जॉन मिल्टनला किती निराशा आली असेल. एवढं काम केलेला माणूस आणि अचानक अंधत्व आलं. केवळ वाचन अति झालं, केवळ लिखाण अति झालं म्हणून आलेलं अंधत्व असं त्यावेळच्या वैद्यांनी सांगितलं. यांनी देवाला थोडा दोष दिला. मनामध्ये आपल्या दोन भाग असतात म्हणून तुकोबाराय सुद्धा म्हणाले, आपुलाची वाद आपुणासी. दोन मन असतात, एक मन चांगला विचार करतं, एक मन नकारात्मक विचार करतं. नकारात्मक विचार करणाऱ्या मनाने सांगितलं, अरे एवढा तू ईश्वराची भक्ती करणारा आणि ईश्वराने तुला हे फळ दिलं, हेची फलं काय ममता पाचे. दुसरं मन सकारात्मक होतं आणि ते मिळताना म्हटलं, अरे तू ईश्वराला दोष देतोयस, ईश्वराला दोष देण्याच्या ऐवजी त्याच्या काही कृती मागे काही अर्थ आहे, सामावलेला आहे का, शोध घेण्याचा प्रयत्न कर. तो सर्व शक्तिमान आहे. कदाचित तू दोष दिल्यामुळे त्याला दोष नाही लागणार, पण तू मात्र निराश 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 होत राहशील. नकारात्मकतेची मात्रा उघडत राहून तू नकारात्मक बनशील. त्यापेक्षा काहीतरी त्याच्या मागचा अर्थ शोध. आणि आश्चर्य वाटेल भूषणजी, अभिमानाने सांगावं लागेल, याच जॉन मिल्टनना अंधत्व आल्यानंतर त्यांच्याकडनं 2 महाकाव्य रचली गेली. आमचे सावरकर सुद्धा अंदमानच्या अंध कोठडीमध्ये, त्या काळ कोठडीमध्ये असताना माझ्यासारखा माणूस खचला असतो, पण तिथे गोमंतक कमला यासारखे महाकाव्य लिहू शकतात. मला सांगा, याच्यापेक्षा मनाची सकारात्मकता आम्ही लोकांसमोर काय ठेवणार. भगवान गौतम बुद्धांचं मला मुद्दामून एक उद्धृत करायचे वाक्य की मनाने तुम्ही सतत उघडं आणि सकारात्मक जेवढं राहाल, जेवढं तुम्ही खुलं आपलं मन ठेवाल, तेवढं तुमचं आयुष्य अधिक सोपं जाईल. हे भगवान गौतम बुद्धांनी त्यावेळी सांगून ठेवलंय. कुठल्या विद्यापीठात मानसशास्त्र शिकायला आमचे संत गेले होते. या सगळ्यांनी केलेला उपदेश लक्षात आल्यावर असं कळतं आपल्या मनाला की विज्ञानाची कास सोडणार आम्ही नाही, आधुनिकतेची कास आम्ही सोडत नाही आहोत. विज्ञान आम्हाला कुठे, अध्यात्म आम्हाला कुठे थांबायला नाही सांगत आहे. पण हे सगळं होत असताना मनाची सकारात्मकता मात्र आम्ही घालवणार नाही. मनाला आमच्या नैराश्याची त्याचा स्पर्शही होऊ देणार नाही आम्ही. एवढी जरी आम्ही काळजी घेतली ना, 100% आम्हाला त्याचा फायदा होईल. कारण मी नेहमी सांगत असतो, प्रपंचात जे आम्हाला मिळतं ना, त्यातनं आमची तृप्तता कधीच होत नाही. त्या प्रपंचातनं जे काही मिळतं त्यातनं आमची भूक मात्र नको इतकी वाढत जाते. आणि परमार्थात मात्र थोडं मिळालं, अध्यात्मात आमची पूर्ण तृप्तता होते. वेळ जर मिळाला तर मी तेही 2 दृष्टांत आपल्यासमोर जरूर ठेवेन. पण मला निश्चित खात्री आहे की अध्यात्मामुळे सकारात्मकता मनाला निश्चितपणे उभारी देऊ शकते. हा प्रत्येक आध्यात्मिक क्षेत्रातल्या पांथस्थाचा निश्चित आणि नित्याचा अनुभव आहे. सर, आणखीन एक महत्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे की आता आपण अध्यात्मामधनं सकारात्मकता कशी आपल्याला शोधता येईल याचा विचार करतोय. या सगळ्या काळामध्ये विशेषतः कुटुंबात एक थोडीशी अडचण निर्माण झाली आणि ती म्हणजे आज घरात असलेली लहान मुलं आणि ज्येष्ठ व्यक्ती, या दोघांची खूप अडचण होतीये. म्हणजे ज्येष्ठांना असं होतं की इतके दिवस मार्चच्या 18-19 तारखेपर्यंत जे आपलं आधीचं आयुष्य जगण्याची सवय होती, मग सकाळी ते फिरायला जात असतील, दुपारी पुन्हा कुठे बाजारात जात असतील किंवा काय त्यांची जी नित्यक्रम ठरलेला असेल ते करत असतील. पण आता अचानक त्यांनाही घरात बसायला लागलंय आणि लहान मुलांना शाळाही नाही आणि कुठे बाहेर खेळायलाही जाता येत नाही. तर अशा वेळेला या दोन्ही वयोगटातल्या व्यक्तींसाठी
अध्यात्मामधनं आपण काय करू शकतो, त्यांना कसं याच्यात गुंतवून ठेवू शकतो, किंवा त्यांना याच्यातनं सकारात्मक आपण पालक म्हणून कसं करू शकतो? खूप छान प्रश्न आहे हाही, आणि याचाही पुन्हा अध्यात्म, मानसशास्त्र आणि आजची परिस्थिती अशी सांगड घालण्यासारखा हा विषय आहे. मी आपल्याला एक सांगू, अनेक म्हणजे आता पुन्हा हा अध्यात्माचा सकारात्मकतेशी संबंध मी आपल्याला जोडून हे उत्तर देऊ आपल्याला. एरवी मला अध्यात्माची जोड नसेल ना, एरवी जर मला अध्यात्माची जोड नसती तर मी वैतागलो असतो याच्या या 2-3 महिन्याचा जो काही कालावधी गेला त्याला. अनेक जण आपण व्हॉट्सअपवर पाहतो काही टिंगल करतायत, आता मी एवढं कंटाळलोय, आयुष्याचाच कंटाळा आलाय. मला सांगा, आध्यात्मिक क्षेत्रातली एक व्यक्ती मला दाखवा, एक व्यक्ती की जी या 3 महिन्यामध्ये कंटाळली असं स्वतःला म्हटले. हा, आर्थिक विवंचना आले असतील, अगदी माझ्यासह अनेक जणांनी आर्थिक अडचणींना तोंड दिलं असेल, पण चेहऱ्यावरचं समाधान आध्यात्मिक क्षेत्रातल्या माणसांचं गेलेलं नाही. याचं रहस्य कळलं ना की आपण जो प्रश्न विचारलात कुटुंबातला तो आपोआप कळेल. काय नेमकं असं घडलं, काय नेमकं अध्यात्म तयारी आमची करून घेतं की आम्हाला ठीक आहे, म्हणजे जसं अध्यात्म आम्हाला काय सांगतं, वाईट परिस्थिती आली तरी त्यातलं चांगलं काय तेवढं शोधा. मी आपल्याला सांगू, या कोरोनामुळे पहिल्यांदा असं घडलंय, अनेक कुटुंबियांना आपले एकमेकांचे स्वभाव कळले. मी प्रामाणिकपणे सांगतो, पूर्वी हे मी स्वतः अनुभवलेले लहानपणी, की माझे आई वडील, आम्ही सगळे भावंड एकत्र बसायचो, जेवायला एकत्र बसणं व्हायचं. कुणी चुकून आलेला पाहुणा असेल तो अभ्यासाचं काही विचारलं की माझे बाबा त्याला सांगायचे, जेवताना अभ्यासाचा विषय नाही, जेवताना बाकी सगळ्या गप्पा मारूया. सगळ्या विषयांवर आमचं बोलणं व्हायचं आणि इतकं हसत खेळत, म्हणजे ते इतकं कधी काय किती जेवण व्हायचं काही कळायचं पण नाही. मला सांगा, गेल्या अनेक दशकांमध्ये, मी वर्षात नाही म्हणते, अनेक दशकांमध्ये हे आपला अनुभवत होतो. खरंच याला सगळ्याला आपण पारखे झालो होतो. याचं कारण मी कोणाला दोष देते, कालाय तस्मै नमः. माझ्या स्वतःच्या घरातला मी अनुभव सांगतो. मी कीर्तन प्रवचनाच्या निमित्ताने माझ्या पायाला भिंगरी असते. मी अनेकांना कधी एकत्र आम्ही भेटलो असं मला बऱ्याच वर्षात आठवत नव्हतं. गेल्या 3 महिन्यामध्ये असं झालं की आम्ही घरातले सगळे, म्हणजे माझ्या घरात तर 3 पिढ्या आहेत, मी एवढं नशिबवान आहे, 3 पिढ्या आम्ही एकत्र घरात राहतोय. तिन्हीच्या तिन्ही पिढ्या आम्ही एकत्र घरामध्ये आहोत. हे अनेक घरांनी अनुभवलेलं आहे. मला सांगा, हे जर वाईटातनं चांगलं शोधायची आम्हाला जर हौस असेल तरच आम्हाला हे जमू शकेल. ठीक आहे, निराशा आलेली आहे, आर्थिक दृष्ट्या आमची कुचंबणा होते. आज आम्हाला काही काम करायला बाहेर पडता येते, नाही पडते. मानसिक कुचंबणा होते, मला बाहेरही पडता येत नाही, मी कदाचित कैदेमध्ये असल्यासारखं आहे. मला मगाशीच दिलेलं उदाहरण आठवायचंय. स्वातंत्र्यवीर सावरकर जर 11 वर्ष एका अंधार कोठडीमध्ये राहून सुद्धा मनाची उभारी घालवत नाहीत, कोलू ओढायला लागत असताना, पायात बेड्या, दंडाबेडी ज्याला म्हणतात ते सगळं असताना सुद्धा मनाच्या प्रतिभेला फुलोरा असं फुलवत ठेवतात आणि घायपातीच्या काट्यानी त्या भिंतींवर जर कविता लिहू शकतात, त्या पाठ करायच्या, मुखोद्गत करायच्या, पुन्हा बारी येऊन त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न तो जेलर करायचा. बारीच्या जेव्हा लक्षात आलं या कवितांनी भिंती रंगल्यात, त्या कोरल्या गेलेल्या आहेत, त्यांनी सगळ्या भिंतींना चुना लावला. माझ्यासारखा तुमच्यासारखा असता तर निराश झाला असतो. त्यांनी त्याच्यातही बारीचे आभार मानले. मिस्टर बारी, आय एम थँकफुल टू यू. बारीने सांगितलं, कमाल करता, याच्यात धन्यवाद काय मानताय, मी रंग दिलाय. तेच झालं होतं, लिहून सगळ्या जागा संपल्या होत्या. ह्या कविता पाठ झाल्यात. आता नवीन लिहायच्या कुठे मोठा प्रश्न होता. बरं झालं तुम्ही भिंती रंगवून दिल्यात, आता पुन्हा लिहायला मला फलक उत्पन्न झाला. मला वाटतं ही मनाची उभारी आहे ना, वाईटातनं चांगलं शोधण्याची ही आमची सवय, ही आम्हाला आज जर मिळाली तर आम्ही कुटुंब संस्थेला आज या सगळ्या निराशेच्या परिस्थितीतून सुद्धा सावरू शकतो. मी या सगळ्या घरामध्ये एकत्र आहे ना, मला सगळ्यांचे स्वभाव कळतायत. कदाचित माझेही दोष मला कळतायत ना. असं होतं बरं का, म्हणजे घरात भूषणजी आपल्याला सांगायला हरकत नाही, माझे काही परममित्र आहेत ते सांगताना पटकन म्हणतात की अहो चिडचिड व्हायला लागले, थोडे घरातले दोष पण उघडे पडायला लागले. ते दुसऱ्यांचे दोष आपण पाहतोय त्यावेळी अध्यात्मातलं मला पुन्हा लक्षात येतं की तुकोबरायांनी एक अभंगामध्ये म्हटलंय, कासया गुण दोष वानू इतरांचे, मज काय त्यांचे उणे असे. मी दुसऱ्यांचे दोष कशाला पाहू, दुसऱ्यांचे गुण कशाला पाहू, माझ्यात कुठे कमी दोष आहेत. मी माझ्या दोषांना घालवण्यासाठी माझ्या आयुष्याचा आत्ता विचार करीन. जेव्हा हे सगळे दोष जातील तेव्हा मी दुसऱ्यांचे दोष पाहिन. मला वाटतं कोरोनाच्या काळात आम्ही घरात असू आणि आमची जर अशी चिडचिड होत असेल तर माझी सगळ्यांना प्रार्थना राहील, मी माझ्या घरच्यांचे दोष कशाला बघेन. माझी पत्नी, माझा पती, माझा मुलगा, माझी मुलगी, माझे बाबा, माझी आई यांच्यात काय दोष आहे ते मी कशाला बघेन. अध्यात्म म्हणून मी विचार असा करेन, चला या निमित्ताने 3 महिन्यामध्ये मी माझं स्वतःच, मी ज्याला आपण सिंहावलोकन म्हणतो, सिंहच फक्त अवलोकन करू शकतो बरं का, म्हणजे वनराज येतो शेवटी, बाकी एकही प्राणी मागे वळून बघत नाही. मी जर स्वतः सिंह समजत असेल खरंच स्वतःला, तर मीही सिंहावलोकन करतात तसं अवलोकन माझ्या जीवनाचं नको का करायला. एरवी मी हे करू शकलो नसतो, कारण मला सतत मी त्या जीवनाच्या चक्रात अडकलोय. आज 3 महिने मी घरात आहे,
निदान मी माझ्या आयुष्यात तरी डोकून पाहायला पाहिजे, मी होतो कुठे, मी आलोय कुठे. मी आपल्याला खरं सांगू, या 3 महिन्याच्या काळामध्ये मी माझ्या कुटुंबाला एकत्र घेऊन बसलो. एकत्र नांदायची जरी सवय लागली ना, आम्ही समाजाच्या गप्पा भरपूर मारतो. घरात जर 4 माणसं आम्ही एकत्र जर पूर्ण 24 तासामध्ये नीट राहू शकत नसो, ओळखायचा पहिला दोष माझ्याकडेच आहे कुठेतरी. कारण मी एक बोट ह्यातले माझे मध्ये सगळ्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यांनी, लहान मुलांना हे सांगून उपयोग नाही, कारण पण जे मोठे तसं ज्यांना तरी हा प्रयत्न नको का करायला. मला माझ्या लहानपणचं आठवतंय, एक पूर्वी माझी आई सांगायची, हे बंधन नाही आता टाकणार, कारण 7 नंतरच अनेकांना वेगवेगळ्या कामासाठी जावं लागतं, ही वस्तुस्थिती आहे. पण आज आम्ही घरात आहोत ना, मग या निमित्ताने समजा पर्वच्या म्हणण्याच्या निमित्ताने असेल, शुभंकरोती म्हणण्याच्या निमित्ताने असेल, वेगळ्या म्हणजे मी असंही म्हणत नाही की तुम्ही देवाचंच काही म्हणा, एकत्र म्हणून मी समजा बालभारतीचं जुनं पुस्तक, आज इंटरनेट मी वापरतोय की नाही, 100% वापरतोय. मग मी केवळ पिक्चर आणि नाटक युट्यूबवर बघण्याच्या ऐवजी बालभारतीची जी जुनी पुस्तकं आहेत ती जर मी वापरली, ती जर मी काढली, आणि मग एखाद्या कवितेचं रसग्रहण मी मुलांसमोर करायला सुरुवात केली, नुसतंच मी सांगितलं, अरे मुलांनो तुमचं जीवन काय, आमच्या काळात असं होतं, मुलं उठून निघून जातील. सोप्या भाषेत सांगू, तारक मेहता का उलटा चष्मा जी सिरियल गाजले बरेच, त्याच्यामध्ये जे भिडे हे एक व्यक्तिरेखा जी दाखवले, अरे हमारे जमाने में म्हटल्यानंतर सगळे बाजूला पळतात. अशी माझी जर व्यक्तिरेखा होऊ नये असं वाटत असेल तर मी माझ्या जीवनातला आनंद जो शोधलाय तो इतरांना वाटण्यासाठी जर उपयोग केला. मला हे बोलता बोलता भूषणजी तुम्हाला मनापासून धन्यवाद द्यायचे. मला मंगेशजी पाडगावकर आठवले या निमित्ताने. ते म्हटले काय नेमकं जीवन 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 म्हणजे, या कोरोनाच्या काळात मंगेश पाडगावकरांच्या या ओळी मला प्रचंड आवडल्या. आत आपुल्या झरा झुळझुळे, निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे जीवनातील आनंद किंवा हृदयातील आनंद. अरे हा आनंद उधळूया ना, हा आनंद जर, आणि मला कल्पना आहे आपण उत्तम गीतकार आहात, स्वतः उत्तम कवी आहात, त्यामुळे आपल्याला माझा म्हणण्याचा अर्थ कळला असेल. हा जर आनंद मी उधळू शकलो या सगळ्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये, मला खात्री आहे की जीवनातल्या माझ्या कुटुंबातल्या, बाकी समाज सोडून द्यावं, कुटुंबातल्या पण प्रत्येक व्यक्तीला वाटेल अरे ह्याच्याशी 4 शब्द बोलूया. जर मला, मी अजून एक सांगू आपल्याला, थोडा नाजूक भाग सांगतो, या 3 महिन्याच्या काळात जर घरातली माणसं मला टाळू लागली असतील तर ओळखायचं माझ्या स्वभावात खूप दोष शिल्लक आहेत. मग हे दोष मी निदान घालवू शकलो, मला खात्री आहे अध्यात्म वेगळं काही नाही हो, मी लोकांना आवडलं जायला पाहिजे एवढं जरी मला शिकू शकलो ना तरी कोरोनाने मला बरंच काही, मी मगाशी म्हटलं अध्यात्माने सकारात्मकता कशी आणायची. ठीक आहे, मी घरात अडकलोय, मान्य आहे, माझे सगळे मार्ग बंद झालेत, मान्य आहे, मला नकारात्मकतेची भावना सगळीकडे पाहायला मिळते, मान्य आहे, पण कोरोनाने मला सकारात्मकता पण शिकवली ना. काय शिकवली? निदान मी कोण आहे, मी कसा आहे, माझ्यात काय दोष आहेत, माझ्यात काय परिवर्तन घडवून आणता येईल, एवढं जर मी या 3 महिन्याच्या कालावधीत शोधू शकलो भूषणजी, याच्यापेक्षा वेगळं अध्यात्मच नाही. जेव्हा मी माझ्या घरच्यांना आवडू लागेल ना, खात्री बाळगायची की मी भगवंता, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला, सर्वांना माहिती गीत ते, एवढं जरी केलं ना कोरोनाच्या काळात तरी सुद्धा अध्यात्म मला कळलं आणि सकारात्मकता मला कळली, एवढं मला म्हणते. खरंय. वा, मला असं वाटतं की हे प्रवचन किंवा आपण जी चर्चा करतोय ते संपूच नाही असं अनेकांचं म्हणणं आहे. आपल्याला फेसबुकवरती कमेंट सुद्धा येतात की सकारात्मक ऊर्जा मिळते, आणि आत्ताच्या काळात मला असं वाटतं तेच फार आवश्यक आहे. जर आपण या सकारात्मक गोष्टींचा विचार करत राहिलो तर आज आजूबाजूला ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत किंवा रुग्णांचा वाढणारा आकडा आहे, ही चिंता नक्कीच आहे. फक्त आपण यापासून थोडंसं अलिप्त यासाठी राहूया की आपल्या मनामध्ये ते विचार येणार नाही. आपण परिस्थितीचं गांभीर्य सगळ्यांनी ओळखलं. गेले 2.5 महिने आपण सगळे घरात आहोत. आपण कुठेही आपल्याकडनं करोना वाढेल यासाठी प्रयत्न करत नाही आहोत. आपण त्याला प्रतिबंध आळा घालण्यासाठीच सगळे घरात आहोत. पण अशाही काळामध्ये आपली सकारात्मकता जर वाढली तर मला असं वाटतं की या पुढच्या काळात त्याची जास्त आवश्यकता आहे. कारण समजा हा कोविड संपला, त्यानंतर जी परिस्थिती उद्भवेल त्यावेळेला सकारात्मकतेची जास्त आवश्यकता आहे. सर, आपण चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि मग त्यानंतर आपण ही चर्चा थांबूया. अनेकांची इच्छा नाहीये की ही चर्चा थांबावी, पण मला असं वाटतं की आपल्यालाही वेळेचं बंधन आहे आणि मलाही थोडं वेळेचं बंधन आहे. सर, जसं आतापर्यंत आपण सांगितलं की विविध संतांनी आपल्याला या आधीच आपले डोळे उघडलेले आहेत, आपल्याला योग्य मार्ग दाखवलेला आहे, फक्त आपल्याला ती वाट आता दिसत नाहीये. कदाचित आपण मागे वळून बघितलं ती वाट आपल्याला पुन्हा दिसेल, आणि मग तुम्ही सांगताय त्यानंतर तर 100% ही खात्री आहे
की ज्यांनी ज्यांनी हे पाहिलंय ऐकलंय ते पुन्हा एकदा या संतांचे दाखले तपासतील आणि त्या दृष्टीने आपल्या या पुढच्या काळात वाटचाल करत राहतील. सर, सरते शेवटी या सगळ्याच अनुषंगाने जसं आपण म्हणालात की ते गौतम बुद्धांचंही उदाहरण आपण दिलं, एपीजे अब्दुल कलामांचं उदाहरण दिलं. सगळेच धर्म आपल्याला सकारात्मकताच शिकवतात, पण त्याकडे आपण बघत नाही आहोत. या पुढच्या काळामध्ये आपण नेमकेपणाने ही सकारात्मकता कशी शोधावी याबाबत आम्हाला मार्गदर्शन करा, मग आपण ही चर्चा थांबूया. नक्की. मुळात मला मामासाहेब दांडेकर आठवले आपण हे सगळं सांगत असताना. सोनोपंत दांडेकर ज्यांना आपण म्हणतो, मामासाहेब दांडेकर म्हटल्यानंतर त्यांचा अधिकार मी सांगण्याची काय पामरांनी माझी ती योग्यता नाही. मामासाहेब दांडेकर एकदा स्टाफ रूम मध्ये बसले होते. आपल्याला माहिती आहे ते प्राध्यापक होते, तत्वज्ञान शिकवायचे. मामासाहेब दांडेकरांच्या हाताखाली जे जे विद्यार्थी शिकले ते भाग्यवान आहेत, ते मी नेहमी सांगतो. मामासाहेबांना एका प्राध्यापकाने प्रश्न विचारला, अहो तुम्ही ते कीर्तनात ब्रह्म माया वगैरे भरपूर काही सांगत असता, आम्हाला थोडक्यात सांगा ना ब्रह्म आणि माया, अगदी थोडक्यात सोप्या भाषेत. आपल्या प्रश्नाचं उत्तर कसं मिळतं या दृष्टांतात आपल्याला कळेल. आणि हा घडलेला दृष्टांत आहे बरं का. मामासाहेबांची आठवण एका ठिकाणी लिहिली गेली, त्यांनी स्वतः प्राध्यापकांनी हे म्हटलंय. त्यांनी सांगितलं आम्हाला थोडक्यात समजून द्या, ब्रह्म आणि माया अगदी सोप्या भाषेत सांगा. मामासाहेब दांडेकर उठले, वर्गात सगळ्यांना घेऊन गेले प्राध्यापकांना. या म्हणे स्टाफ रूम मध्ये हे उत्तर नाही मिळणार, आपण शिक्षक आहोत, प्राध्यापक आहोत, वर्गात उत्तर शोधूया. आणि त्यांनी पूर्ण तो काळा फळा होता, तो पूर्ण अगदी व्यवस्थित पुसला. ओलं फडकं शिपायला सांगितलं, ओलं करून आण. 3 वेळा तो पुसला आणि नंतर फक्त एवढंच केलं, एक खडू घेतला आणि त्याचा ठिपका फक्त मध्ये तो काढला. आपल्याला तो वेगळ्या कारणाने तो दृष्टांत माहिती म्हणून मी फार त्याच्या तपशिलात शिरत नाही. त्यांनी त्या प्रश्न विचारणाऱ्या प्राध्यापकाला विचारलं, काय दिसतंय? त्याने सांगितलं, तो काय ठिपका दिसतोय? ते म्हणले, तेच तर मला सांगायचंय. म्हणले, बाजूला सगळं ब्रह्म आहे ते तुम्हाला दिसत नाहीये, माया तेवढी फक्त तुम्हाला दिसते. म्हणजे तो ठिपका दिसला बरोबर. मी काय म्हणतोय आता लक्षात येईल तुम्हाला, की नेमकं या जीवनात बघताना मला ज्या अशाश्वत गोष्टी आहेत त्याच फक्त दिसत आहेत आणि शाश्वत मूल्य किंवा शाश्वत गोष्टी आहेत त्या मी नेमक्या हरवत चाललोय. त्यांच्याकडे जर मी लक्ष द्यायला सुरुवात केली ना भूषणजी, मला खात्री आहे. मी तुम्हाला एक सहज उदाहरण सांगतो. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपण म्हटलं उत्तम त्याचा दृष्टांत आपण संदर्भ तुम्ही दिलात की आता लॉकडाऊन संपल्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा आपण सगळ्या खुल्या वातावरणात पुन्हा जाऊ तेव्हा खरंच सकारात्मकतेची गरज आहे. आजही घरामध्ये बसल्यानंतर अनेकांच्या मनात, आणि ही व्यावहारिक चिंता बरोबर आहे, मी त्यांना दोष नाही देणार, की माझी नोकरी टिकेल का. आपल्याला माहिती आहे आपल्या मीडियाच्या क्षेत्रापासून ते शिक्षण क्षेत्रापर्यंत अनेकांच्या नोकऱ्या जात आहेत, हे आजही दिसतंय. पण मी आपल्याला सांगू, त्याच वेळी मी दूरदर्शनच्या वेगवेगळ्या म्हणजे वृत्तवाहिन्यांवर सुद्धा वर्तमानपत्रात मी अनेक चांगली उदाहरणं पाहिलेत या 3 महिन्याच्या काळामध्ये. इंजिनियर असलेली व्यक्ती सुद्धा कलिंगड विकून आपला संसार चालवताना मी बघतोय ना. किंवा खूप वेगवेगळ्या स्वरूपात शिकलेल्या व्यक्ती यांना मी पाव बनवताना मी पाहिले वृत्तवाहिनीवर. मला सांगा, यांना खरं अध्यात्म कळलंय का माझ्यासारख्याला पोथी वाचणाऱ्याला अध्यात्म कळलंय? जीवनात रडत बसणं याला अध्यात्म म्हणत नाहीत. ठीक आहे, येतील संकट, अरे संकट सगळ्यांवरच आली ना. मग जर संकटांवर मी मात करू शकलो नाही तर मी अध्यात्मात नेमकं शिकलोय काय? म्हणून मला एवढंच सांगायचंय की या काळामध्ये अनेक संकट येतील, येऊ देत. मी माझ्या मनाला निराशेच्या गर्तेत लोटणार का? नाही लोटणार. मी माझ्या मनाला मी अशी उदाहरणं पाहून घेईन आणि सांगेन की अरे बघ, यांनी मार्ग कसा शोधला, मला नेमकं काय त्यातनं मार्ग काढता येऊ शकेल. मी रडत बसलो तर सोपं काम आहे, रडत बसण्या इतकं सोपं कामच नाही या जगामध्ये. पण मला त्यातनं मार्ग काय काढता येईल. आणि एक सांगू आपल्याला, प्रयत्नांती परमेश्वर आपण लहानपणापासून ऐकलेलं आहे. जो जो या जगात प्रयत्न करतो भगवंत त्याला कधीही उपाशी ठेवत नाही. किंबहुना या जगात भगवंतांनी ज्याला ज्याला पाठवलंय तो कधीही उपाशी राहत नाही. पण विश्वास आमचा कुठेतरी कमी पडतो. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर देताना अगदी शेवटाकडे आपण आलोय आणि आपण म्हटलं ते खरंय, मी खरं तर भाग्यवान आहे आणि मी औपचारिकपणे म्हणत नाही भूषणजी, मी खरंच कृतज्ञ, मी आभार धन्यवाद असले कोरडे शब्द नाही वापरणार, मी कृतज्ञ आहे आपला. कारण खूप चांगल्या दर्जाच्या श्रोत्यांसमोर आज तुम्ही मला या माध्यमातून आणलंय आणि तुमच्यासारख्या एका व्यासंगी निवेदकाबरोबर मी आज संवाद साधू शकतोय, हेही माझं भाग्य आहे. उत्तम श्रोते मला मिळालेत, व्यासंगी श्रोते मिळालेत, हे माझं भाग्य आहे. मी आपल्याला मुद्दाम पुन्हा एकदा बोलता बोलता आठवलं म्हणून सांगू, आज या काळामध्ये अध्यात्माची आणि आपण म्हटलं तशी सकारात्मकतेची किती गरज आहे. मंगेश पाडगावकर यांचंच पुन्हा उदाहरण देतो. मंगेश पाडगावकरांना जे जे ओळखतात, माझं भाग्य आहे, मी जवळजवळ 4 तास पाडगावकरांबरोबर काही घालवू शकलो, ते माझं खरंच भाग्य असं मी आवर्जून नमूद करेन. मी पाडगावकरांना एक प्रश्न विचारला होता. पाडगावकर जीवनाच्या अखेरच्या भागात, म्हणजे अगदी त्यांना हात धरून चालायला जेव्हा लागत होतं तेव्हा त्यांची माझी 4 तासाची भेट ती होती आणि मी आयुष्यात ती विसरणार नाही. मी पाडगावकरांना विचारलं की पाडगावकर, तुम्ही आयुष्यभर समाजवादी विचारांचा पाठपुरावा केलात. आपल्याला माहिती आहे साधना साप्ताहिकाचंही त्यांनी काम पाहिलेलं होतं.
पण म्हटलं या उतार वयामध्ये माझ्यासारख्या एका तरुणाला तुम्ही काय उपदेश कराल? ते हसले आणि पाहिलं फक्त. आणि तुम्हाला पाडगावकरांची शैली माहिती आहे, कारण तुम्ही पाडगावकरांना भेटलेला. त्यावेळी आपलं भाग्य खरं तर दोघांचे की आपण त्यांच्यासारख्या महान व्यक्तीला भेटू शकलो होतो. पाडगावकर हसले आणि त्यांच्या त्या जाड काचेच्या चष्म्यात असं फक्त रोखून एकदा पाहिलं. एकच सांगतो म्हणले, मुला श्रद्धा घालू नकोस मनातली. आणि पटकन त्यांच्या कवितेच्या ओळी ते सांगितलं की श्रद्धाचं पांगळ्यांच्या पायात त्राण आहे, श्रद्धाचं आंधळ्यांच्या डोळ्यात प्राण आहे. आणि मला म्हणले, नीट ऐक, ज्याच्या उरी न श्रद्धा त्याला पहाट नाही, हृदयात देव आहे कोणी अनाथ नाही. मला वाटतं आजच्या कोरोनाच्या काळावर जर मात करायची असेल तर पाडगावकरांच्या या ओळी किती उपयोगी येतो. ज्याच्या उरीनं श्रद्धा त्याला पहाट नाही, हृदयात देव आहे कोणी अनाथ नाही. काही वाईट होणार नाही, या जगामध्ये संकट येणारच आहेत. संतांना जर संकट आली तर माझ्यासारखा पामर संकटांपासून कसा पळू शकेल? पण संतांनी रडत नाही बसले हो. संतांनी संकटावर मात केली. मांडे भाजण्याच्या प्रसंगापासून माऊलींच्या आयुष्याचे सगळे प्रसंग डोळ्यासमोर आणा. शुद्धीपत्रक आणायला जाण्यापासूनचे प्रसंग डोळ्यासमोर आणा. नाथांना आलेले अनुभव डोळ्यासमोर आणा. एकही संत मला एक अभंग काढून दाखवा की समाजाला दोष देत बसलाय. त्याच्यावर मात करून भगवंतावर श्रद्धा, फक्त ज्याच्या उरीनं श्रद्धा. हे पाडगावकरांचे चरण आहेत, पुन्हा सांगतोय, हे संतांचे चरण नाही सांगत आहेत, पाडगावकर मला सांगतात, मुला हे लक्षात ठेव, ज्याच्या उरीनं श्रद्धा त्याला पहाट नाही, हृदयात देव आहे कोणी अनाथ नाही. मी अनाथ आहे असं समजायचं कारण नाही. ठीक आहे, कोरोनासारखे हजार संकट येतील, लाख संकटे आली तरी सुद्धा कोलंबसाचं गर्वगीत मी डोळ्यासमोर फक्त आणि कुसुमाग्रजांचं. ठीक आहे, येतील संकट, त्याच्यावर मात करून मी उभा राहीन. जो संकटावर मात करू शकतो तोच या जगात खऱ्या अर्थाने अध्यात्म पाळणारा आध्यात्मिक पांथस्थ ठरू शकतो. हे माझं ठाम मत या निमित्ताने मी या कार्यक्रमाच्या समारोपाच्या प्रसंगी निश्चित सांगेन. आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा आपल्याला खरंच धन्यवाद देतो. धन्यवाद म्हणणं चुकीचं आहे, कृतज्ञता व्यक्त करतो. खूप छान विषयावर मला या सर्व व्यासंगी श्रोत्यांसमोर आपण आणलं आणि तुमच्याशी या निमित्ताने संवाद समोरासमोर करायला मिळाला. खूप मनापासून आपल्याला कृतज्ञतापूर्वक नमस्कारही करतो या निमित्ताने. सर, खरं तर आम्ही तुमचे आभार मानले पाहिजेत, कारण या सगळ्या काळामध्ये अशा विचारांची गरज खूप आहे. आणि कसं असतं की बऱ्याच वेळेला, आता मी पण माध्यमांमध्ये काम केलेलं आहे आणि बऱ्याचदा असं होतं की खूप नकारात्मकता आपल्यामध्ये नकळत आपल्या भिनली जाते. आणि मग अशा वेळेला आपण सुद्धा त्या सतत येणाऱ्या आकड्यांचा, बातम्यांचा कुठेतरी विचार करायला लागतो आणि त्यामधनं असं वाटायला लागतं की ते सगळं नकारात्मकच घडतंय, सकारात्मक काही घडतंय की नाही जगात. तर सकारात्मक खूप घडत असतं, आपल्याला ते पाहण्याची संधी मिळत नाही म्हणा, किंवा आपल्याला त्याची सवय आता राहिलेली नाहीये. त्यामुळे ही खरं तर मनात कल्पना आली की आपण रोज एक अशा क्षेत्रामधल्या दिग्गजांना बोलवूया आणि त्यांच्याशी संवाद साधूया, त्यातनंही सकारात्मकता आपल्याला मिळेल याचा आपण प्रयत्न करू. म्हणून सर आज अध्यात्म हा विषय निवडला, कारण अध्यात्मामधून सकारात्मकता मिळते, ती आहेच, फक्त ती आता आपल्याला पुन्हा शोधण्याची गरज आहे. आणि ती शोधून त्यापर्यंत पोहोचवणारा एक चांगला प्रवचनकार, निरूपणकार तुमच्या रूपाने आम्हाला गवसलाय. तर आपण पुन्हा एकदा असा संवाद साधूया. पण आज तुम्ही हा वेळ दिलात त्याबद्दल खूप आभार आणि मनापासून नमस्कार. नक्की. आणि मी मगाशी अजून एक व्यत्यय आणून सांगतो, मगाशीच मी सांगितलं की आपल्याला कदाचित कल्पना नसेल, पण आपल्या हातनं एक महान कार्य भगवंत आणि सद्गुरू करून घेत आहेत की आज तुम्ही समाजाला आवश्यक असलेला सकारात्मकतेचा औषध आज पुरवताय. कोरोनाच्या औषधापेक्षा आज हे सकारात्मकतेचं औषध हे तुम्ही लोकांना उपलब्ध करून देताय. त्यामुळे खरंच कृतज्ञतापूर्वक तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार. अगदी खरं आहे सर, पण हे औषध एकीने मला माहित नाही, पण एक छोटासा प्रयत्न आहे. यातनं काही चांगलं घडलं तर ते सगळ्यांना हवं. एक समाज म्हणून आपण आज इतके दिवस या समाजात वावरतो, या समाजाचा घटक आहोत, तर त्यातनं एक छोटासा प्रयत्न करण्याची ही इच्छा आहे. सर आभार पुन्हा एकदा, आणि पुन्हा एकदा आपण नक्की संवाद साधूयात. धन्यवाद सर. नक्की नक्की, धन्यवाद. मित्रांनो, या फेसबुक लाईव्ह मध्ये आज इथेच थांबतोय. पुन्हा आपण भेटूयात अशाच एका क्षेत्रातल्या व्यक्तीसह, जो आपल्याला सांगेल की यापुढच्या काळामध्ये आपण सकारात्मकता कशी शोधणार आहोत, त्यासाठी आपल्याला काय करायचंय. उद्या आपण संगीताच्या माध्यमातून सकारात्मकता शोधण्याचा प्रयत्न करूयात. काही वेळातच मी माझ्या फेसबुक वॉलवरती या संदर्भातलं एक क्रिएटिव्ह पोस्ट करीन. जरूर उद्याही अशाच प्रकारे या लाईव्ह साठी उपस्थित राहा. धन्यवाद.